नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। टेट 2023 साठी अतिशय महत्त्वाची आपण एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्याचं नाव आहे पेज सिरीज। टेट पेज सिरीजच्या माध्यमातून आपण आपला सिलेबस हा कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत। बघा, आपला जो पेपर होणार आहे म्हणजे अभियोग्यतेचा 2023 मधला जो पेपर होणार आहे तो 200 मार्क्सचा आहे। त्या 200 मार्क्सच्या पेपरचा सराव होणे तेवढेच गरजेचं आहे, मात्र तो सराव आपण एका दिवसामध्ये करू शकत नाही। मग तोच पेपर आपण अतिशय संक्षिप्त स्वरूपामध्ये केवळ 10 क्वेश्चन्स लक्षात घेऊन त्यावर आधारित स्पेशलिटी असे पॉइंट्स लक्षात घेऊन आपण तो सोडवणार आहोत। म्हणजे आपल्या या पेजमध्ये काय असणार आहे, आपल्या पेजमध्ये मराठीचा एक क्वेश्चन, इंग्लिशचा एक क्वेश्चन, 2 क्वेश्चन गणिताचे, 2 क्वेश्चन बुद्धिमत्तेचे, 2 क्वेश्चन्स हे जनरल स्टडीचे, एक क्वेश्चन हा चालू घडामोडीचा आणि एक क्वेश्चन तांत्रिक म्हणून आपण मानसशास्त्राचा किंवा अध्यापनशास्त्राचा घेणार आहोत। आपण स्टार्ट करणार आहोत आज 3rd पेज आणि शेवटपर्यंत टिकून राहा, कारण या पेजला एक्सप्लेनेशन करण्यासाठी आपल्याला 30 मिनिट किंवा 30 मिनिटापासून तर 1 तास लागू शकतो। आणि शेवटपर्यंत जर का तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर निश्चितपणे इतरांपेक्षा तुमचा स्कोर जास्त येण्याची शक्यता आहे। चला स्टार्ट करूया। पेज टेट पेज सिरीज 3rd आहे। पहिला क्वेश्चन बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल। फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल। सी हॅज बीन मेकिंग कॉन्स्टंट अटेम्प्ट टू लर्न स्पेस म्हणजे रिकामी जागा ट्रम्पेट। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे, आपल्याकडून विचारण्यात आलेलं आहे ते म्हणजे आर्टिकल। आर्टिकल मित्रांनो तुम्हाला माहित असेल ए एन आणि द, ए एन आणि द आणि एक म्हणजे नो आर्टिकल, ज्याला झिरो आर्टिकल म्हटलं जात असते। जसं की लँग्वेजेस आहे, लँग्वेजेसला कुठल्याही प्रकारचं आर्टिकल लावल्या जात नाही। जसं की ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे म्हणजे भावचिक नामं जे काही येत असतात, लव असेल, मर्सी असेल, अँगर असेल, याला आपण कुठल्याही प्रकारचं आर्टिकल लावत नाही, त्याला नो आर्टिकल म्हणायचं। परंतु अशा ठिकाणी की ज्याचा उच्चार हा स्वरोच्चार म्हणजे ओवेल्स साऊंडनुसार होत असेल त्याला आपण एन लावत असतो, आणि ज्याचा उच्चार हा कॉन्सोनंट साऊंडनुसार होत असेल त्याला आपण ए लावतो। आणि जे जगात एकमेव असतात अशा पुढे आपण द लावतो, किंवा ते स्पेसिफाईड असतात त्यावेळेस आपण द लावतो। या ठिकाणी काय विचारण्यात आलेलं आहे, सी हॅज बीन मेकिंग कॉन्स्टंट अटेम्प्ट टू लर्न ट्रम्पेट। मित्रांनो, या ठिकाणी हा ट्रम्पेट म्हणजे काय होते हे आपल्याला जर माहित नसेल तर निश्चितपणे आपण हा अतिशय सोपा असणारा क्वेश्चन गमावू शकतो। मग याचा अर्थ असा होतो की ट्रम्पेट म्हणजे तुम्हाला माहित असेल याचं प्रेझेंटेशन देणारा एक जो फ्ल्यूट आहे, फ्ल्यूट म्हणजे बासरी, ओके। आणि हे एक प्रकारे बासरीच आहे, लग्नामध्ये जी वापरत असते वाजंत्री जे बासरी वापरतात ती एक ट्रम्पेट असते, ओके। म्हणजेच हे काय तर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, इन्स्ट्रुमेंट, ओके। म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जर असेल म्हणजे वाद्य असेल, वाद्य कोणतंही वाद्य असो, कोणतंही वाद्य असो, म्हणजेच हॉर्न असेल, ट्रम्पेट असेल, वीणा असेल, व्हायोलिन असेल, सितार असेल, गिटार असेल, ओके, कुठलेही असो। इवन आपण जे मराठीमध्ये पुंगी म्हणतो ते पुंगी जरी असेल तरी सुद्धा त्या वाद्यांच्या पुढे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असेल तर आर्टिकल डच लावा लागतं। काय लावा लागते? द लावा लागते। म्हणजेच आपलं जे सेंटेन्स आहे असं होणार, सी हॅज बीन मेकिंग कॉन्स्टंट अटेम्प्ट टू लर्न द ट्रम्पेट। मग जर आपल्याला फ्ल्यूट, FLUT, फ्ल्यूट, ओके, फ्ल्यूट आहे, त्याच्यानंतर ट्रम्पेट आहे, त्याच्यानंतर बरेचसे हॉर्न आहे, या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची आपल्याला ओळख पटली पाहिजे, आपल्याला माहीत असले पाहिजे ते शब्द, म्हणून आपण पुढे जाणार आहोत। क्वेश्चन नंबर फर्स्टचा आन्सर आहे ते फर्स्ट द। आता मित्रांनो, ज्या पद्धतीने ट्रम्पेट आपल्याला माहित झालं, ज्या पद्धतीने आपल्याला फ्ल्यूट माहित झालं, तबला आपल्याला माहित आहे, पुंगी आपल्याला माहित आहे, त्याच्यानंतर वीणा माहित आहे, गिटार माहित आहे, सितार माहित आहे, परंतु अन्य काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्याची ओळख होणे आपल्याला गरजेचं आहे, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। बघा, या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला एक 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 म्युझिकल इन्स्ट्रुमेंट दिसून येणार, ओके। चला, यस, ओके। तर आपण या ठिकाणी एक 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 इन्स्ट्रुमेंट बघणार आहोत, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, यस। इथं बघा, या ठिकाणी सर्वात आधी आपण पियानो घेतला, यस, पियानो इज अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट। जर ते सेंटेन्सेसमध्ये आपल्याला त्याच्या पुढे जर आर्टिकल विचारलं तर निश्चितपणे आपण त्याला काय लावणार आहोत? द पियानो लावणार आहोत। पियानो माहित झाला, त्याच्यानंतर गिटार आपण द गिटार म्हणणार आहोत, त्याच्यानंतर सॅक्सोफोन, याला सुद्धा आपण द सॅक्सोफोन असं म्हणणार आहोत, कारण हे सर्व काय तर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे मित्रांनो, ओके। चला पुढे जाऊया। त्याच्यानंतर व्हायोलिन आहे, ड्रम आहे, ओके। व्हायोलिन आपल्याला माहितच आहे, आपण द व्हायोलिन आपण म्हणणार, द ड्रम आपण म्हणणार, कारण की हे सुद्धा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे। त्याच्यानंतर आहे ट्रम्पेट।
ट्रम्पेट तर आपल्याला त्या सेंटेन्समध्ये विचारलेलंच होतं, म्हणून आपण द ट्रम्पेट असं लावणार आहोत. त्याच्यानंतर क्लॅरिनेट. क्लॅरिनेट सुद्धा एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, द क्लॅरिनेट. त्याच्यानंतर फ्ल्यूट. फ्ल्यूट म्हणजे बासरी होते, त्याला सुद्धा द. येस. चला पुढे. म्हणजे हे शब्द आपल्याला माहीत नसतात, ह्या शब्दाचा परिचय तुम्हाला व्हावा या दृष्टिकोनातून मी हे सिरीजच तुम्हाला म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची प्रेझेंट करत आहोत. ओके. नंतर आहे अकॉर्डियन. ओके. अकॉर्डियनला सुद्धा द लावा लागेल. त्याच्यानंतर झायलोफोन हा सुद्धा काय येतं तर द झायलोफोन येतं, कारण हे सुद्धा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्यानंतर बॅकपाईप्स. ओके. बॅकपाईप्स. बॅकपाईप्सला सुद्धा द येतं, हे तुम्हाला माहीत असते. ॲडव्हर्टाईज तुम्ही जर बघत असाल तर निश्चितचपणे बॅकपायपरची ॲडव्हर्टाईज असते, त्यामध्ये ते असे 3-4 पुंग्या एका त्याच्यामध्ये असतात. ओके. बासऱ्या असतात त्या. सो द बॅकपाईप्स आपण म्हणू शकतो. द बँजो. बँजो तुम्हाला माहीतच आहे. ओके. द बँजो. त्याच्यानंतर द टॅम्बराईन. ओके. तर इथे सुद्धा दस लागणार आहे. यस. त्याच्यानंतर आहे बेल असो किंवा सितार असो. तुम्हाला माहित आहे की आपली जी बेल असतं, घंटी जे असतं, निश्चितचपणे स्कूल बेल जरी असेल तरी सुद्धा त्याच्या पुढे दस लागणार आहे, कारण ते सुद्धा एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणूनच आपण वापरत असतो. द. त्याच्यानंतर द सितार आपण म्हणू शकतो. द हॉर्न. हॉर्न सुद्धा एक काय तर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणून द हॉर्न आपण म्हणणार. विना. त्याच्यानंतर तबला हे सुद्धा काय आहे तर म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच आहे, म्हणून द विना आपण म्हणणार. त्याच्यानंतर द तबला सुद्धा आपण म्हणणार. आणि शैनाई सुद्धा एक प्रकारे फ्ल्यूट असते, म्हणून सुद्धा आपण द शैनाई आपण म्हणणार आहोत. ओके. चला पुढे जाऊ. त्याच्यानंतर आहे द पुंगी अँड द सिम्बल्स. ओके. द पुंगी अँड द सिम्बल्स. मित्रांनो, तुमच्या पुढे मी बरेचसे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रेझेंट केलेले आहे. निश्चितचपणे ते म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचे नाव तुम्ही पाठ केल्यानंतर ते जर सेंटेन्समध्ये आलं तर निश्चितचपणे आपल्याला दच लावा लागणार आहे. ओके. क्लिअर. चला. पण आता मी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती या ठिकाणी काय देत आहोत ते लक्षात घ्या. आता दचा वापर फक्त आणि फक्त याच ठिकाणी केला जातो का? दचा वापर फक्त म्युझिकल इन्स्ट्रुमेंटसाठीच केला जातं का? हे जे सगळं आपण घेतले तर हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. पियानो, गिटार, सॅक्सोफोन, त्याच्यानंतर व्हायलिन आहे, ड्रम आहे, ट्रम्पेट आहे, क्लॅरिनेट आहे, फ्ल्यूट आहे, अकॉर्डियन आहे, सायलोफोन आहे, बॅकपाईप्स आहे, बँजो आहे, बेल आहे, सितार आहे, वीणा आहे. म्हणजे त्या सगळ्यांसाठी आपण द लावणार. परंतु दचा वापर मित्रांनो आपल्याला इतरही ठिकाणी कोणत्या वेळेस कशा पद्धतीने केला जातो हे सुद्धा माहीत असलं पाहिजे. मग त्यासाठी सुद्धा अन्य बाबी सुद्धा सांगितल्या. ह्या सगळ्या काय तर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मेंट्स असेल तर आपण दस लावणार आहोत. परंतु म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच्या व्यतिरिक्त जर जगामध्ये एकमेव बाब असेल, म्हणजे युनिक थिंग जर असेल, तर एकमेव जर वस्तू असेल, एकमेव वस्तू. ओके. एकमेव वस्तू असेल तर निश्चितचपणे त्यापुढे सुद्धा आपल्याला द लावावं लागतं. जग हे खूप मोठं असतं. WORLD हा एक शब्द आहे, किंवा युनिव्हर्स शब्द आहे. युनिव्हर्स शब्द आहे किंवा सन शब्द आहे. जगामध्ये सन एकच आहे, जग हे एकच आहे वर्ड, आणि युनिव्हर्स सुद्धा एकच आहे. ओके. तर विश्व. तर ह्या सगळ्या गोष्टी जगात युनिक थिंग म्हणून आहे, म्हणून याच्या पुढे आपण द लावणार आहोत. द वर्ड, द युनिक, द सन. मित्रांनो, हे तुम्हाला समजलेलं असेल. मग युनिक थिंग असेल तर आपल्याला त्याच्या पुढे काय लावावं लागेल तर आर्टिकल दच लावावं लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की प्लॅनेट. आपले जे प्लॅनेट्स आहे, आपल्याला प्लॅनेटचं रेंज जरी माहीत नसली तरी सुद्धा प्लॅनेट्स कोणकोणते आहे, म्हणजे उपग्रह कोणकोणते आहे हे आपल्याला ग्रह कोणते आहे हे आपल्याला माहीत असले पाहिजे. तुम्हाला माहीत असेल मर्क्युरी. ओके. त्याच्यानंतर मर्क्युरी आहे, मार्स आहे, व्हीनस आहे, अर्थ आहे, ज्युपिटर आहे, सॅटर्न आहे. हे सगळेचे सगळे जे अर्थ आहे, युरेनस आहे, नेपच्यून आहे, हे सगळे अर्थ त्याच्या पुढे आपल्याला काय लावावं लागेल तर द लावावं लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण द अर्थ म्हणू शकतो आणि द मर्क्युरी किंवा व्हीनस म्हणू शकतो. ओके. यस. त्याच्यानंतर आपण जाणार म्हणजे कुठले प्लॅनेट दिसलं तर आपल्याला दच लावावं लागते, हे तुम्ही लक्षातच ठेवायचं आजपासून. त्याच्यानंतर आहे डायरेक्शन्स. आपल्याला माहित आहे डायरेक्शन किती असतात तर मूळ डायरेक्शन ह्या 4 असतात, त्याच्याला 8 तयार होतात. मग हे जे आहे नॉर्थ, त्याच्यानंतर ही साऊथ आहे, नंतर हे ईस्ट आहे आणि हे वेस्ट आहे. परंतु आपण बोलत असताना त्याला द नॉर्थ, द साऊथ, द ईस्ट, द वेस्ट, म्हणजे द ईस्ट वापरू शकतो, द वेस्ट वापरू शकतो, द नॉर्थ आपण असं म्हणावं लागेल आणि द साऊथ म्हणावं लागेल. ओके. याच्यामध्ये जे आपण मराठीमध्ये ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य म्हणत असतो, याला ईशान्य तुम्ही म्हणणार, याला ईशान्य तुम्ही म्हणणार. याच्यानंतर याला आग्नेय म्हणणार
आग्नेय, त्याच्यानंतर याला नैऋत्य म्हणणार, नैऋत्य म्हणणार, आणि याला तुम्ही वायव्य म्हणणार आहे, वायव्य. मात्र इंग्लिशमध्ये मात्र ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य असं म्हटलं जातं, हे संस्कृतमध्ये म्हटलं जातं. मग ईशान्य म्हणजेच काय, ह्या दोनचं कॉम्बिनेशन म्हणजे नॉर्थ ईस्ट. परंतु आपण ग्रॅमॅटिकली विथ आर्टिकल्स वापरून त्याला द नॉर्थ ईस्ट म्हणू शकतो. काय म्हणणार आपण, द नॉर्थ ईस्ट. त्याच्यानंतर ह्या दोनचं कॉम्बिनेशन आग्नेय जर म्हटलं तर साऊथ ईस्ट होते मित्रांनो, परंतु आपल्याला वाचन करत असताना त्याला द साऊथ ईस्ट म्हणावं लागेल. त्याच्यानंतर जो भाग आहे साऊथ वेस्ट, हा इकडचा जो आहे नैऋत्यला आपण साऊथ वेस्ट म्हणणार, परंतु आपल्याला ग्रॅमॅटिकली बोलत असताना द साऊथ वेस्ट असं म्हणावं लागेल. आणि वायव्य म्हणजेच नॉर्थ वेस्ट होत असते, नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य होते, परंतु आपल्याला द नॉर्थ वेस्टच म्हणावं लागेल. चला, म्हणजे तुम्हाला एवढं माहित झालेलं आहे की युनिक थिंग असेल, प्लॅनेट असेल किंवा डायरेक्शन असेल, आपल्याला त्याच्या पुढे आर्टिकल्स हे दच वापरावं लागते, ज्या पद्धतीने आपण म्युझिकल इन्स्ट्रुमेंटसाठी द वापरलेला आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत ऑर्डिनल्स. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल कार्डिनल्स आणि ऑर्डिनल्स म्हणजे काय होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 100 10 100 lakh क्रोर, म्हणजे हे जे आहे याला आपण कार्डिनल्स म्हणत असतो. काय म्हणतो आपण, कार्डिनल्स म्हणत असतो. ओके, कार्डिनल्स जर असेल तर संख्यावाचक शब्द होते असते, त्याला संख्यावाचक शब्द म्हणत असते. 1 2 3. ओके, तर याला आपण कुठल्याही प्रकारचं आर्टिकल्स वापरत नाही, म्हणजेच हे झिरो आर्टिकल म्हणजे नो आर्टिकल मध्ये जात असते. मात्र ऑर्डिनल्स म्हणजे क्रमवाचक शब्द होते, क्रमवाचक शब्द, क्रमवाचक शब्द. मित्रांनो, जर क्रमवाचक शब्द जर तुम्हाला माहित पाहिजेच 100%, तर 1 ला आपण काय म्हणतो, फर्स्ट म्हणतो FIRST, 2 ला आपण सेकंड म्हणतो SSCOND, आणि 3 ला आपण THRD थर्ड म्हणतो. अशा पद्धतीनं 4 ला आपण FORTH म्हणत असतो. अशा पद्धतीनं आपण समोर समोर जातो. म्हणजेच हा जो आहे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. I like the first chapter of Marathi. I don't like the second chapter of English. अशा पद्धतीने पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. He is standing on the position of the second. म्हणजेच एक प्रकारे जर म्हटलं तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ जे क्रमवाचक शब्द आहेत त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला दच म्हणावं लागेल. म्हणजे द फर्स्ट, द सेकंड, द फोर्थ, द थर्ड, द फिफ्थ, द 100th. ओके, म्हणजेच तुम्हाला समजलेलं आहे की क्रमवाचक शब्द जर असेल तर मित्रांनो दच वापरायचं आहे. त्याच्यानंतर आपण बरेचसे निवडे कसे घेत आहोत, कारण की आपल्याला हे एक्सप्लेनेशन 1 तासाचं करायचं आहे. त्याच्यानंतर आहे हॉली बुक्स. ओके, हॉली बुक्स म्हणजे पवित्र धर्मग्रंथ, धर्मग्रंथ. ओके, पवित्र धर्मग्रंथ जे आहे, ओके, पवित्र धर्मग्रंथ जे आहे, यस, धर्मग्रंथ. ओके, पवित्र धर्मग्रंथ आपल्याला माहित आहे, बायबल आहे, त्रिपिटक आहे, भगवद्गीता आहे, रामायण आहे. ओके, तर सगळेचे सगळे प्रत्येक धर्माचे एक पवित्र धर्मग्रंथ असतो, त्याच्या पुढे त्याला आपण हॉली बुक्स असं म्हणतो, त्याला आपल्याला दच लावायचा आहे. म्हणून बायबल न म्हणता आपल्याला द बायबल असं म्हणावं लागेल. ओके, त्याच्यानंतर आपल्याला द त्रिपिटक म्हणावं लागेल, द भगवद्गीता म्हणावं लागेल, द रामायण म्हणावं लागेल, द रामचरित्र मानस म्हणावं लागेल, द कुराण म्हणावं लागेल. मित्रांनो, म्हणजेच आपल्याला हॉली बुक्स जर असेल, पवित्र धर्मग्रंथ जर असेल तर त्याच्या पुढे दस लावायचा आहे. देन आपण जाणार आहोत माउंटेन. माउंटेन म्हणजेच तुम्हाला माहित आहे, माउंटेन जर का लक्ष घेतलं तर ते येतं पर्वत. पर्वत म्हणा किंवा माउंटेन रेंजेस म्हणा. ओके, माउंटेन असो किंवा माउंटेन रेंजेस असो, या दोनसाठी सुद्धा आपल्याला दच वापरायचा आहे. आपल्याला द सह्याद्री म्हणायचं आहे, आपल्याला द आल्प्स म्हणायचं आहे, आपल्याला द रॉकीज म्हणायचं आहे, द विंध्ये म्हणायचं आहे, द सतपुडा म्हणायचं आहे. मित्रांनो, म्हणजेच याच्या पुढे आपल्याला काय लागेल तर द हिमालया, द हिमालया. ओके, आणि आपल्याला द सातपुडा, सातपुडा असं आपल्याला म्हणावं लागेल, द सह्याद्री म्हणावं लागेल मित्रांनो, कारण की ते माउंटेन्स आहे. माउंटेन जर का दिसलं तर आपल्याला दच लावा लागेल. चला पुढे. ओके, त्याच्यानंतर आहे सी. आता या ठिकाणी तुम्हाला बघितलं असेल की इथं सीज आहे, बेज आहे, ओशन्स आहे आणि आयलँड्स आहे. सीज म्हणजे होते समुद्र, समुद्र असेल. ओके, त्याच्यानंतर बेज म्हणजे होते उपसागर, उपसागर. त्याच्यानंतर ओशन म्हणजे होते महासागर, महासागर. आणि आयलँड्स म्हणजे होते बेटे. ओके, आता आपल्याला अरबी समुद्र माहित आहे, भूमध्य समुद्र माहित आहे, त्याच्यानंतर मृत समुद्र माहित आहे, म्हणजेच अरबी समुद्र, अरेबियन सी,
अरेबियन सी न म्हणता आपल्याला द अरेबियन सी म्हणावं लागेल. त्याच्यानंतर मृत समुद्र डेड सी, आपल्याला डेड सी न म्हणता आपल्याला द डेड सी म्हणावं लागेल. त्याच्यानंतर आहे भूमध्य समुद्र मेडिटेरियन सी, आपल्याला मेडिटेरियन सी न म्हणता आपल्याला द मेडिटेरियन सीच म्हणावं लागेल. म्हणजे सी जर असेल तर आपल्याला द वापरावं लागेल. त्याच्यानंतर आहे बेज. बे आपल्याला माहित आहे की आपल्या पूर्वेकडे काय तर बे ऑफ बेंगॉल आहे. बे ऑफ बेंगॉल. ओके, द बे ऑफ बेंगॉल आपल्याला म्हणावं लागेल, कारण की तो काय तर बे म्हणजेच काय उपसागर आहे. चला पुढे जाऊ. ओशन तुम्हाला माहित असेल 4 ओशन आहे, 1 2 3 आणि 4. सर्वात लहान जर म्हटलं तर आर्टिक येतो, आर्टिक. त्याच्यानंतर सर्वात मोठा जर म्हटलं तर पॅसिफिक येतो, पॅसिफिक. आता आर्टिक न म्हणता आपल्याला द आर्टिक म्हणावं लागेल. त्याच्यानंतर द पॅसिफिक न म्हणता आपल्याला द पॅसिफिक म्हणावं लागेल. अटलांटिक आणि हिंदी जो आहे द हिंदी ओशन म्हणावं लागेल. आणि द अटलांटिक आपल्याला म्हणावं लागेल, अटलांटिक आपल्याला म्हणावं लागेल. जे काही 4 ओशन आहेत त्याला सुद्धा आपल्याला दच लावायचं आहे. त्याच्यानंतर आहे आयलँड. आयलँड जर म्हटलं तर भारताच्या आय थिंक असा, ओके, ईशान्य आग्नेय नैऋत्य भारताच्या नैऋत्येस लक्षद्वीप बेटे आहे. ओके, लक्षद्वीप जर म्हटलं तर ते बेटामध्ये म्हणजे आयलँड मध्ये मोडतो, म्हणून लक्षद्वीप. ओके, लक्षद्वीप हे जे आहे बेट आहे म्हणून आपल्याला द वापरायचं आहे. म्हणजे सीज असो, बेज असो, ओशन असो किंवा आयलँड असो, आपल्याला आर्टिकल दच वापरायचं. मित्रांनो थोडं आपण पुढे जाऊया इकडे. न्यूजपेपर. मित्रांनो तुम्हाला माहित असेल की न्यूजपेपर जरी कोणत्याही लँग्वेज मध्ये असेल तरी सुद्धा आपल्याला दच वापरायचं आहे. म्हणजे सकाळचे न्यूजपेपर आहे द सकाळ. ओके, द लोकमत. ओके, हे झाले मराठी मधले न्यूजपेपर, तरी सुद्धा आपल्याला दच वापरावं लागेल. हिंदी मधले न्यूजपेपर आहे द भास्कर. ओके, भास्कर हे हिंदी मधले आहे तरी सुद्धा आपल्याला न्यूजपेपर आहे म्हणून आर्टिकल दच वापरावं लागेल. आणि इंग्लिश मधला द हितवाद. ओके, द टाइम्स ऑफ इंडिया. द म्हणजे भरपूर आहे. ओके, द हिंदू हा सुद्धा एक न्यूजपेपर आहे. येस, द हितवाद असेल, द टाइम्स ऑफ इंडिया असेल, त्याच्यानंतर द हिंदू असेल, सगळेचे सगळे न्यूजपेपर जर दिसले तर आपल्याला आर्टिकल दच वापरायला गेले. लक्षातच ठेवा तुम्ही आजपासून. ओके, द झाला. त्याच्यानंतर आहे नेशन्स. नॅशनॅलिटी मित्रांनो, ज्यावेळेस आपण आता नॅशनॅलिटी म्हणजे बघा, इंग्लिश जर असे NGLIS इंग्लिश म्हणजे लँग्वेज होते. लँग्वेजच्या पुढे कुठलेही आर्टिकल वापरायचं नसते. मात्र ह्या इंग्लिशची ओळख द इंग्लिश म्हणून जर केला आपण, द इंग्लिश, तर या इंग्लिशचा मतलब असा होतो, अर्थ असा होतो की राष्ट्रीयत्व दर्शवण्यासाठी याचा वापर केला जातो. द इंग्लिश म्हणजे इंग्लिश लोक असा अर्थ होतो, म्हणून आपल्याला द वापरायचा आहे. ओके, किंवा द इंडियन. येस. त्याच्यानंतर आहे रिव्हर्स कोणती असो, आपल्या गावची छोटीशी रिव्हर असो किंवा मिसिसिपी, मिसुरी असो, होयांगो नदी असो, पिली नदी असो, नाईल नदी असो की कोणतीही नदी असो, ॲमेझॉन नदी असो, ते रिव्हर्स जर म्हटलं तर द गंगा, द गोदावरी, द यमुना, द मिसिसिपी, द नाईल, द ॲमेझॉन. ओके, म्हणजेच आपल्या गावच्या नदीपासून तर खूप लांबलचक नदी असो किंवा ब्रॉड नदी असो, फक्त नदी पाहिजे आपल्याला दच लावायचं आहे. ओके, चला द झालेला आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत सॅटेलाइट. मित्रांनो तुम्हाला माहित असेल की प्लॅनेट्स म्हणजे काय होते, ग्रह होते, तर सॅटेलाइट्स म्हणजे काय होते, उपग्रह होते. ओके, सॅटेलाइट म्हणजे उपग्रह होते. आपल्या पृथ्वीचा म्हणजे ही अर्थ आहे, EARTH अर्थ, आपल्याला याला द अर्थ म्हणणार, परंतु याच्या भोवती फिरणारा हा काय आहे तर मून आहे. मून हा आपल्या अर्थचा काय तर चंद्र आहे, म्हणजेच त्याला आपण सॅटेलाइट म्हणत असतो, उपग्रह म्हणत असतो. हा मून जो आहे त्याला सुद्धा आपण द मून म्हणणार आहोत. त्याच्यानंतर जर हा मार्स आपण लक्ष घेतला, MARS, मार्स, म्हणजे आपण द मार्स म्हणजे मंगळाला आपण द मार्स म्हणणार, परंतु याच्या भोवती 2 असे मून फिरत असतात. एकाचं नाव आहे फोबस आणि एकाचं नाव आहे डिमोस. ओके, फोबस आणि डिमोस, याला द फोबस आणि द डिमोस असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सॅटेलाइटला सुद्धा आपल्याला दच वापरावं लागेल.
त्याच्यानंतर जर आपण याला सॅटर्न म्हटला, ओके, हा सॅटर्न आहे, SATURN. सॅटर्न म्हणजे होते शनी, म्हणजे आपण शनी ग्रह आहे, प्लॅनेट आहे म्हणून द सॅटर्न असं म्हटलं. मात्र याच्या भोवती फिरणारा TITAN टायटन नावाचा एक उपग्रह आहे, त्याला सुद्धा आपल्याला द टायटन म्हणावं लागेल. म्हणजे माहित तुम्हाला असं झालं की प्लॅनेट असेल तरी सुद्धा द, आणि त्या प्लॅनेट भोवती मूव्ह होणारा त्याला सुद्धा आपल्याला द म्हणावं लागेल, द मून म्हणावं लागेल, द फोमस म्हणावं लागेल, द फोबस म्हणावं लागेल, द डिमोस म्हणावं लागेल आणि द टायटन म्हणावं लागेल. चला पुढे जाऊया. ओके, म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, युनिक थिंग्स, प्लॅनेट्स, डायरेक्शन्स, ऑर्डिनल्स, हॉलीबुक्स, माउंटेन्स, सीज, बेज, ओशन, आयलँड्स, न्यूजपेपर, त्याच्यानंतर नॅशनॅलिटी, रिव्हर आहे, सॅटेलाइट आहे, या सगळ्यांसाठी आपल्याला दच वापरायचा आहे. म्हणजे आजपासून तुम्हाला एक गोष्ट कळली, ते म्हणजे दचा वापर कुठे कुठे करायचा. यस, चला पुढे जाऊ. ओके, याच्या व्यतिरिक्त दचा वापर आहे, मात्र आजच्या ह्या एवढ्या एक्सप्लेनेशनमध्ये आपण एवढा काही भाग द वापरायचं कुठे एवढा एक्सप्लेन झालेला आहे. चला पुढे जाऊया. आता सेकंड क्वेश्चनकडे जाऊ. पहिला क्वेश्चन तर आपल्याला आलेलाच आहे, कारण की म्युझिकल इन्स्ट्रुमेंट दिसलं की त्याच्यापुढे आपल्याला दच लावायचं आहे. ओके, चला हा क्वेश्चन आपल्याला यशस्वीरित्या सॉल्व्ह झाला. याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळलेलं असेल. ओके, चला सेकंड क्वेश्चन मध्ये काय आहे, मराठीमध्ये जाऊया मित्रांनो. मराठी ही अतिशय सोपी अशी लँग्वेज आहे आणि त्या मराठीचा मान सन्मान आपण बाळगलाच पाहिजे. आपण महाराष्ट्रीयन आहोत, निश्चितचपणे आपली हार्ट लँग्वेज, आपली मदर टंग ही मराठी आहे, म्हणून मराठीचं व्याकरण आपल्याला आलंच पाहिजे. ओके, चला मराठीच्या संदर्भात तुम्हाला माहित असेल की सिलेबस खूप काही वास्ट नाही, तो खूप सोपा आहे. शब्दांची जाती जर म्हटलं तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दगीय अव्यय, उभयन्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय अशा शब्दाच्या जाती फक्त 8 आहेत. ओके, त्यामध्ये 4 सविकारी शब्द जाती आहेत, तर 4 अविकारी शब्दाच्या जाती आहेत. त्यानंतर काही चॅप्टर आहे ते आपल्याला करावेच लागणार आहे. त्यामध्ये संधी येतं, संधीचे सुद्धा 3 प्रकार येतात, ते म्हणजे स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. त्यानंतर समास सुद्धा आपल्याला आला पाहिजे, प्रयोग आपल्याला आला पाहिजे, अलंकार आला पाहिजे, वृत्त आला पाहिजे, काव्यरस आला पाहिजे, शुद्ध लेखनाचे काही नियम सुद्धा आपल्याला अवगतच असले पाहिजे. ओके, काळ आला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी मराठीच्या माध्यमातून आपल्याला येणं गरजेचं आहे. आजच्या या क्वेश्चन मध्ये आपण टार्गेट केलेला आहे तो म्हणजेच काय, तर प्रयोगाचा नेमका कोणता प्रकार या सेंटेन्सच्या माध्यमातून, या वाक्याच्या माध्यमातून विचारण्यात आलेलं ते आपण लक्षात घेऊ. गाय गुराख्याकडून बांधली जाते, गाय गुराख्याकडून बांधली जाते, या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता ज्या वाक्यामध्ये कडून हा शब्द जर असेल तर ते वाक्य प्रयोगाचं तर असते. कशाचं? प्रयोगाचं असते, परंतु त्याला म्हटल्या जाते नवीन कर्मणी प्रयोग. काय म्हटल्या जाते? नवीन कर्मणी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोग मित्रांनो, नवीन कर्मणी प्रयोग तर आपल्याला इथं कुठे दिसतच नाही, मात्र त्याचं दुसरं नाव आहे कर्मकर्तरी प्रयोग. कर्मकर्तरी प्रयोग. यस, कर्मकर्तरी प्रयोग. म्हणजेच या ठिकाणी कर्मकर्तरी प्रयोग, फोर्थ ऑप्शन इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. जर वाक्यामध्ये कडून हा शब्द जर सापडलेला असेल तर निश्चितचपणे त्याला नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग आपण म्हणायचा आहे. फोर्थ ऑप्शन इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मात्र तुम्हाला थोडी ओळख मी प्रयोगाची करून देतो. ओके, आता बघा, प्रयोग जर म्हटलं तर काय असते, असा गोल आहे ना, असे याच्यावाले 3 भाग आपण करूया. यस, हा गोल झाला, याच्यावाले आपण काय केले, 3 भाग केले. हा पहिला, दुसरा आणि तिसरा. पहिला प्रकार जर म्हटला तर तुम्हाला माहित असलं पाहिजे, तो म्हणजेच काय, कर्तरी प्रयोग. त्याच्यानंतर एक येतो कर्मणी प्रयोग आणि एक कर्मणी प्रयोग आणि तिसरा येतो भावे प्रयोग. मित्रांनो, तुम्हाला माहित पाहिजे की कर्मणी प्रयोगाचे 2 प्रकार येतात, पहिला आणि दुसरा. एक येतो सकर्मक कर्मणी प्रयोग आणि दुसरा येतो अकर्मक कर्मणी प्रयोग. ओके, सॉरी, पहिल्या प्रकारामध्ये आपण कर्तरी घेतलेला आहे, सकर्मक कर्तरी प्रयोग तुम्ही म्हणणार आणि एक म्हणणार आपण अकर्मक कर्तरी प्रयोग. त्याच्यानंतर कर्मणी प्रयोगाचे मित्रांनो किती प्रकार पडतात, तर त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार येतो प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग. दुसरा प्रकार येतो शक्य कर्मणी प्रयोग. ओके, तिसरा जो प्रकार आहे शक्य कर्मणी प्रयोग नंतर पुराण कर्मणी प्रयोग. यस, पुराण कर्मणी प्रयोग. त्याच्यानंतर जो चौथा प्रकार आहे, यामध्ये चौथा प्रकार, 5वा प्रकार आपण घेऊ
चौथ्या प्रकारामध्ये जर काय घेतलं तर हाच आपण घेऊया कर्म कर्तरी प्रयोग, कर्म कर्तरी प्रयोग. आणि पाचवा प्रकार नंतर एक्सप्लेनेशन करणार. त्याच्यानंतर आहे भाव्य प्रयोगाचे 3 प्रकार पडत असतात, पहिला, दुसरा आणि तिसरा. पहिल्या प्रकारामध्ये सकर्मक, ज्या पद्धतीने इथे सकर्मक कर्तरी आहे त्याच पद्धतीने इथं सकर्मक भाव्य प्रयोग सुद्धा आहे. सेकंड जो आहे तो अकर्मक भाव्य प्रयोग आहे, अकर्मक भाव्य प्रयोग. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला भाव कर्तरी भाव्य प्रयोग असं म्हटलं जातं, भाव कर्तरी कर्तरी भाव्य प्रयोग. येस, म्हणजे असे एकंदरीत जर म्हटलं तर कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार, कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार आणि भाव्य प्रयोगाचे 3 प्रकार आपल्याला अभ्यासणं गरजेचंच आहे. तेव्हा कुठे आपल्याला प्रयोग नावाचं चॅप्टर परिपूर्ण होणार आहे. चला पुढे जाऊया. म्हणजेच आता तुम्हाला याची ओळख करून देतो. इथे बघा, या ठिकाणी आपण, येस वेट अ मिनिट, ओके, हां येस येस, ओके, वेट अ मिनिट. हा, आता या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला सरळ या ठिकाणी दिसून येतं. येस, वेट अ मिनिट. ओके, या ठिकाणी आपण इथे जाणार आहोत. या इथे बघा, या ठिकाणी आपण कर्तरी प्रयोग असा घेतलेला आहे, कर्मणी प्रयोग सुद्धा घेतलेला आहे आणि भाव्य प्रयोग सुद्धा घेतलेला आहे. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि एक आहे भाव्य प्रयोग. एक 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 करत थोडं फक्त 5 किंवा 2 मिनिटांमध्ये एक्सप्लेनेशन करणार आहोत. त्याच्यानंतर आपण थर्ड क्वेश्चन आपल्याला मेन पेज मधला घेणार आहोत. या ठिकाणी बघा, कर्तरी प्रयोग म्हणजे काय होते, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग असे त्याचे 2 प्रकार पडत असतात. सकर्मक म्हणजेच काय, कर्म असलेला, आणि अकर्मक म्हणजेच काय, कर्म नसलेला. आता गातो, गातो मध्ये गा, गाणारा कोण तर तो, म्हणजे हा झाला कर्ता. गाण्याची क्रिया कशावर घडली तर गाण्यावर, हे झालं कर्म. ओके, त्याच पद्धतीने गेली, गेलीचा गे, गे म्हणजे जा, जा, जा हा धातू आहे त्याच्यामध्ये. जाणारी कोण तर ती, हे झाले कर्ता. आणि जाण्याची क्रिया कोणावर घडली, तिच्यावरच घडली, घरावर घडली नाही, म्हणून या ठिकाणी कर्म नाही. मग आता हा सकर्मकच कर्तरी का, हा एक प्रश्न निर्माण होतो. कर्तरी म्हणजे कर्ता बदलवला तर क्रियापद बदललं पाहिजे. म्हणजे कर्ता हा धातुरूपेश असणे, कर्ता धातुरूपेश, रूपेश म्हणजे धातूचा चेहरा बदलवणारा असला पाहिजे. धातुरूपेश म्हणजे धातूचा चेहरा बदलवणारा असला पाहिजे कर्ता. मग तोच्या जागेवर जर आपण ती घेतलं तर हा गातो बदलला पाहिजे. म्हणजे ती गाणे गाते, बघा बदलला, गातोचं गाते झालं ना रे, गातोचं गाते झालं ना, तोच तेच झालं. म्हणजे याच्यामध्ये पॉवर आहे क्रियाबदला चेंज करण्याची. कर्त्यामध्ये जर क्रियाबदला चेंज करण्याची पॉवर, शक्ती असेल तर त्याला काय म्हटलं जाते, कर्तरी प्रयोग म्हटलं जाते. पण त्याच्यामध्ये जर कर्म असेल तर त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हटलं जाईल. कळलं तुम्हाला? चला पुढे जाऊ. ती घरी गेली, गे म्हणजे जा धातू आहे, जाणारी कोणती. आता तीच्या जागेवर आपण काय करणार आहोत तर तो करणार आहोत. तो घरी गेला, म्हणजेच तीचा आपण ज्यावेळेस तो केला तर या तो हा कर्ता आहे. तो काय आहे, कर्ता आहे. आणि या कर्त्यामध्ये शक्ती आहे काय तर या क्रियापदाला चेंज करण्याची, क्रियापदाला चेंज करण्याची शक्ती आहे. म्हणजे क्रियापदाचा चेहरा मोहरा, क्रियापदामध्ये असणारा धातू हा त्याचा चेहरा बदलवण्याची शक्ती या कर्त्यामध्ये आहे. म्हणून त्याला म्हटलं जाते काय तर कर्तरी प्रयोगाचं वाक्य. मात्र यामध्ये कर्मच नाही, म्हणून त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणणार. खूप इझी आहे ना, सोपंच आहे. चला पुढे जाऊ. त्याच्यानंतर आहे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाचे तुम्हाला याच्यासाठी मी 5 प्रयोग असे सांगितलेले होते. आपला समापन राहिलेला होता थोडा, सो सॉरी. पण प्रदान कर्तृक, शक्य, प्राचीन, प्राचीनला आपण पुराण, समापन आणि नवीन असे आपण 5 प्रकार घेतले. याच्यातला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग बघा कसा असतो.
प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, सगळे सगळे कर्मणी प्रयोग आपल्याला घ्यायचे आहे, परंतु कर्मणीच का? कर्मणीच का? तिने गाणे म्हटले, म्हटले म्हणजे म्हण, म्हटले म्हणजे मन, मन, म्हणणारी कोण? ती म्हणजे हा झाला कर्ता. म्हणण्याची क्रिया कशावर घडली? गाण्यावर, हे झाले कर्म. मित्रांनो, आता गाण्याच्या जागेवर, गाणे म्हणजे ते गाणे होते, तर गाण्याच्या जागेवर आपण ती कविता घेऊ, म्हणजे त्याचं लिंग बदलून जाईल. ओके, गाण्याच्या जागेवर आपण सपोज जर कविता घेतली, तर तिने कविता म्हटले होत नाही, तर म्हटली होते. काय होते? तिने कविता म्हटली. म्हणजेच याच्यातला जो कर्म आहे, कर्मानुसार क्रियापद चेंज झालेला आहे. कर्मानुसार जर क्रियापद चेंज झालेलं असेल तर कर्म धातुरूपेश असते. कर्म धातुरूपेश असते. धातुरूपेश म्हणजे कर्मामध्ये पॉवर असते, त्या क्रियापदामधला धातूचा रूप म्हणजे चेहरा बदलवण्याची, अक्क बदलूनच टाकते ते. म्हणजेच आपण काय केलं, ह्या गाण्याच्या जाग्यावर कविता घेतली, ते गाणे होतं, ते गाणे म्हणजेच ना पुस्तकलिंगी होतं, आपण ती कविता केलं म्हणजे याच्यावाला लिंग बदलवलं, आणि मग बघितलं तर तिने गाणे म्हटले बरोबर होतं, परंतु तिने कविता म्हटली, म्हटल्याचं म्हटलीच झालं. म्हणजेच याच्या कर्मामध्ये पॉवर आहे, याच्यातला धातू चेंज करण्याची, म्हणजे क्रियापद चेंज करण्याची, म्हणून याला कर्मणी प्रयोगाचं वाक्य असं म्हटलं जाते. मग प्रश्न असा निर्माण होतो की सर, प्रधान कर्तृक म्हणजे काय हो? मग प्रधान कर्तृक म्हणजे असं होते, जरी याच्यानुसार चेंज होत असेल तरी सुद्धा या वाक्यामधला कर्ताच हा मुख्य असतो, म्हणजे प्रधान असतो, म्हणून त्याला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असं म्हटलं जाते. कर्मानुसार क्रियापद चेंज होते म्हणून कर्मणी प्रयोग, परंतु या वाक्यातला कर्ताच प्रधान असतो, म्हणून त्याला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असं म्हटलं जाते. नंतर तर सोपंच आहे. मला डोंगर चढवतो, बसवतो, खाववते, याच्यामध्ये शक्यता आहे म्हणून चढवतो. ओके, तर याच्यामध्ये मला डोंगर चढवतो, तर चढणारी कोण? मी, म्हणजेच हा झाला कर्ता. ओके, कर्ता. चढण्याची क्रिया कशावर घडली? डोंगरावर, म्हणजे हे झालं कर्म. मित्रांनो, मग कर्ता आणि कर्म जर म्हटलं तर या ठिकाणी जर सरळ सरळ दिसून येते, तर मला टेकडी चढवते, टेकडी चढवतोचं काय झालं? चढवते झालं. म्हणजेच या डोंगराचा, डोंगर म्हणजे तो डोंगर म्हणजे पुल्लिंगी आहे, मात्र त्याचं आपण जर स्त्रीलिंगी टेकडी केलं तर चढवतोचं चढवते झालं. म्हणजे या कर्मामध्ये हा जो क्रियापद आहे चेंज करण्याची शक्ती आहे, म्हणून याला कर्म धातुरूपेश आपण म्हणणार, आणि या कर्मानुसार हे क्रियापद चेंज झालेलं आहे म्हणून त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणणार. परंतु या वाक्यामध्ये शक्यता आहे चढवण्याची, बसवण्याची, खावण्याची, चालण्याची, म्हणून त्याला शक्य कर्मणी प्रयोग असं म्हटलं जाते. त्यानंतरचा प्रयोग आहे की प्राचीन किंवा पुराण किंवा पुरुष कर्मणी प्रयोग. ओके, प्राचीन किंवा पुराण किंवा पुरुष कर्मणी प्रयोग, तिन्ही नावं सारखेच आहे. कधी कधी प्राचीन कर्मणी प्रयोग येत असते, कधी कधी पुराण कर्मणी प्रयोग येत असते, कधी कधी पुरुष कर्मणी प्रयोग येत असते. हे दोन जे शब्द आहे हे आपल्याला दिसून येतात की प्राचीन आणि पुराण म्हणजे ओल्ड स्वरूपाचे आहे म्हणून. म्हणजेच याच्यामध्ये काय असते? नडे इंद्रायसी असे बोली जेले, जे जो की जे परमार्थला हो. ओके, नडे इंद्रायसी असे बोली जेले हे जे वाक्य आहे याच्यामध्ये काय दिसून येते? प्राचीनता स्वरूप दिसून येते, म्हणजे हे प्राचीन स्वरूपातलं वाक्य असं आपल्याला स्पष्टता दिसून येते, म्हणून त्याला डायरेक्टलीच म्हणायचं कर्मणी प्रयोगाचं वाक्य. मात्र प्राचीन कर्मणी प्रयोगाचं वाक्य किंवा पुराण कर्मणी प्रयोगाचं वाक्य किंवा पुरुष कर्मणी प्रयोगाचं वाक्य, जे की जो परमार्थ लाहो असं. ओके, द्विजी निषिधा पासाव मनी जेलो. आणखी एक वाक्य आहे, द्विजी निषिधा पासाव मनी जेलो. द्विजी निषिधा पासाव मनी जेलो, नडी इंद्रायसी असे बोली जेले, जे की जे परमार्थला हो, आणि द्विजी निषिधा पासाव मनी जेलो, हे जे तीनही सेंटेन्स, तीनहीचे वाक्य आहे त्याच्यामध्ये प्राचीनता दिसून येते, आणि निश्चितचपणे यामध्ये कर्मणी प्रयोग आहे, म्हणून प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुरुष कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोगाचं वाक्य आपण त्याला म्हणू शकतो. चला पुढे जाऊ. समापन कर्मणी प्रयोग. समापन म्हणजे समाप्ती, म्हणजे एंड झालं त्या ठिकाणी. म्हणजे आपण जर एखादी गोष्ट वाचत आहे तर आपल्याला वाचून झाली, एखादी गोष्ट आपण सांगत आहे तर आपली गोष्ट सांगून झाली, एखादी गोष्ट आपण लिहित आहे तर आपली गोष्ट लिहून झाली. म्हणून एखादं वाक्य आहे त्याची गोष्ट लिहूनच झाली म्हणजेच पूर्ण झाली म्हणजे समाप्त झाली, म्हणून समापन कर्मणी प्रयोगामध्ये अशा प्रकारचे सेंटेन्स जात असतात.
देन महत्वाचं जे आपल्याला विचारलं गेलेलं होतं ते म्हणजे नवीन किंवा कर्मकर्तरी प्रयोग. त्याला दोन नाव आहे मित्रांनो. ऑप्शनकडे बरोबर आपण कटाक्षाने बघायचं आहे. त्याच्यामध्ये कर्मकर्तरी प्रयोग आहे का तर क्लिक करायचं, नवीन आहे का तरच क्लिक करायचं. यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे कर्मणी प्रयोगाचा जो पाचवा प्रकार आहे त्याचं नाव आहे नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग. मग त्याची वाक्य कोणती येत असतात तर एक वाक्य घेतलं आपण, शिपायाकडून चोर पकडला गेला, कडून हा शब्द आहे. मांजराकडून उंदीर मारला गेला, कडून हा शब्द आहे. सेवकाकडून प्रसाद वाटण्यात आला, म्हणून हा कडून आहे, म्हणून आपण त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणणार. मात्र नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग असं म्हणावं लागेल. म्हणजे आता डोक्यामध्ये ठाम आपल्या बसलेला आहे, ज्या वाक्यामध्ये कडून असा शब्द प्रयोग आलेला असेल तर निश्चितचपणे आपल्याला कर्मणी प्रयोग किंवा नवीन कर्मणी प्रयोगच ऑप्शन मध्ये चूज करावं लागेल. ओके, चला पुढे जाऊया. प्रयोगाचा तिसरा प्रकार सुद्धा आपण टचअप मध्ये घेऊ. प्रयोगाचा तिसरा प्रकार येतो तो म्हणजे भावे प्रयोग. भावे प्रयोगामध्ये ना करता ना कर्म कोणाचंच चालत नाही. ना करता ना कर्म, ना करता ना कर्म, धातू रूपेश म्हणजे कर्त्यानुसारही धातू चेंज होत नाही, म्हणजे क्रियापद चेंज होत नाही, आणि कर्मानुसारही क्रियापद चेंजच होत नाही. म्हणजे ना करता ना कर्म असे काही वाक्य असतात. रामाने रावणास मारले, मारणारा कोण राम, म्हणजेच या ठिकाणी कर्ता झाला. मारण्याची क्रिया कोणावर घडली रावणावर, म्हणजे हे काय झालं तर कर्म झालं. राम करता आहे, रावण हे कर्म आहे. मग आपण चेंज करूया, पहिले रामाच्या जागेवर सीता घेऊ. सपोज रामाच्या जागेवर फॉर एक्झाम्पल सीता घेऊ, कुठले तरी नाव घेऊ आपण. ओके, फॉर एक्झाम्पल फक्त आपल्याला पुल्लिंगीचं स्त्रीलिंग करायचं आहे. ओके, मग सीताने रावणास मारले. अरे रामाने रावणास मारले आणि सीताला टाकलं तरी सीताने रावणास मारले. आपण राधा घेऊ, राधाने रावणास मारले. आपण दुसरं काहीतरी नाव घेऊ, आजच्या मॉडर्न जमान्यातलं काहीतरी घेऊ. इथे जर समजा शुभांगीने रावणास मारले, म्हणजे कुठले जरी नाव घेतलं आपण, स्त्रीलिंगी जर नाव घेतलं तर निश्चितचपणे आपल्याला हा मारलेच राहतं. काहीच चालत नाही ह्या कर्त्याचं, काहीच चालत नाही ह्या कर्त्याचं. मग आपण यातला रावण सुद्धा चेंज करून बघू. आता राम जैसे ते ठेवू ना आपण, राम जैसे ते ठेवू, रावणच चेंज करून बघू. रावणाच्या जागेवर आपण शूर्पणखा घेऊ. ओके, शूर्पणखा असं काहीतरी नाव आहे. ओके, तर मग रामाने शूर्पणखास मारले. अरे रावणाचं म्हणजेच हे पुल्लिंगीचं स्त्रीलिंगी एक नाव घेतलं आपण शूर्पणखा, तरी सुद्धा हे मारलेच राहिलं. म्हणजे कर्माचं सुद्धा काहीच चालत नाही, ना कर्त्याचं काही चालत नाही क्रियापदापुढे, ना कर्माचं क्रियापदापुढे काही चालत नाही. अशा वेळेस ना करता ना कर्माचा धातू रूपेश असेल तर निश्चितचपणे त्याला म्हटलं जाते काय तर भावे प्रयोग. म्हणजे ना कर्त्याचा भाव चालत ना कर्माचा भाव चालत, अशा वेळेस त्या ठिकाणी भावे प्रयोग असं होत असते. त्याच पद्धतीनं आहे. आता ह्या वाक्याला सकर्मकच भावे का म्हणायचं, याच्या कर्त्यानुसार सुद्धा क्रियापद चेंज नाही झालं, कर्मानुसार सुद्धा क्रियापद चेंज नाही झालं, म्हणून याला आपण भावे तर म्हटलं, मात्र सकर्मकच का म्हणायचं, कारण याच्यामध्ये रावण हा का आहे तर कर्म आहे, म्हणून त्याला सकर्मक भावे प्रयोग असं म्हणावं लागेल. देन याला अकर्मकच भावे प्रयोग का म्हणायचं, त्याने आता घरी जावे, जाणारा कोण तो हा कर्ता झाला. या वाक्यामध्ये कर्मच नाही मित्रांनो. मग या वाक्यामध्ये कर्मच नाही, त्यानेच्या जागेवर आपण तिने केलं, तिने आता घरी जावे. अरे जावे तर बदलतच नाही, त्याने आता घरी जावे नाही बदलत नाही, तिने आता घरी जावे बदलत नाही, जावे हे क्रियापदच बदलत नाही, म्हणजे यामध्ये भावे प्रयोग आहे. परंतु या वाक्यामध्ये कर्म पण नाही ना, म्हणून त्याला अकर्मक भावे प्रयोग असं म्हणणार. देन आहे भावकर्तरी प्रयोग. ओके, भावकर्तरी भावे प्रयोग. तिसरा प्रकार येत असते भावकर्तरी भावे प्रयोग. मला आज मळमळते, मला आज मळमळते. सहलीस जाताना कात्र जवळच उजाळले, सहलीस जाताना कात्रज जवळच उजाडले. बघा आता मळमळते म्हणजे मळमळ वाटते. ओके, मळमळ वाटते आणि उजाडले म्हणजेच काय पहाट झाली. हे वाक्य असं आहे मित्रांनो की याच्यामधला ना कर्त्यानुसार चालत ना काही. आता याच्यामध्ये जर बघितलं तर मळमळ वाटते, तर याच्यामध्ये जर बघितलं तर कर्ता जो आहे ना आपल्याला दिसूनच येत नाही.
म्हणजेच कर्त्याचा भाव, या कर्त्याचा भाव त्या क्रियापदामध्येच दडलेला असतो, त्या क्रियापदामध्येच दडलेला असतो. मळमळते म्हणजे मळमळ वाटते, याच्यातली मळमळ. त्याच्यानंतर सहलीत जाताना कात्रज जवळ उजाडले, उजाड म्हणजेच पहाट, पहाट झाली ही पहाट. म्हणजे कर्त्या म्हणजेच काय तर तर त्या क्रियापदामध्येच कर्त्याचा भाव दडलेला असते, म्हणून त्याला म्हटलं जाते भाव कर्तरी कर्मणी प्रयोग. ही वाक्य तुम्ही लक्षात घ्या. आज मळमळते, आज सारखे गडगडते, त्याच्यानंतर सहलीत जाताना कात्रज जवळ उजाडले. या प्रकारची जे काही वाक्य असेल तर ते सर्वच्या सर्व प्रयोगाच्या चॅप्टरमध्ये ते कुठे जातात तर भावप्रयोगामध्ये जातात, आणि भावप्रयोगातल्या उपप्रकारामध्ये कुठे जातात तर भाव कर्तरी भावप्रयोगामध्ये जात असतात. निश्चितचपणे तुम्हाला एक टचअपमध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे तर प्रयोगाचं चॅप्टर्स तुमच्या पुढे एक प्रकारे मांडणी केलेली आहे. आपल्याला विचारलं कोणतं होतं, नवीन कर्मणी प्रयोग किंवा नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग, तरी सुद्धा आपण पूर्णच्या पूर्ण ते एक्सप्लेनेशन केलेलं आहे. चला पुढे जाऊ. आता आपल्याला घ्यायचा आहे थर्ड क्वेश्चन. येस, थर्ड क्वेश्चन आपल्याला घ्यायचं आहे. ओके, या ठिकाणी ओके हा झालेला आहे आपल्याला थर्ड क्वेश्चन. मित्रांनो, थर्ड क्वेश्चन अतिशय सोपा असा घेतलेला आहे आपण. येस, एक टेबल टेनिस संघ एका सत्रात, आता आपल्याला मॅथमॅटिक्स सुरू झालं, त्याच्यानंतर आपल्याला रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता राहील, त्याच्यानंतर आपल्याला जीएस राहणार, त्याच्यानंतर करंट अफेअर्स राहणार, आणि याट लास्ट आपल्याला काय राहणार मित्रांनो तर तांत्रिक प्रश्न जे आपल्याला अभियोग्यतेला विचारतात ते असते मानसशास्त्र किंवा अध्यापनशास्त्राचे, ते आपण एक्सप्लेनेशन करणार आहोत. एक टेबल टेनिस संघ एका सत्रात 35 सामने खेळला, तो त्यापैकी 80% सामने जिंकला, तर किती सामने जिंकला? खूप सोपं आहे. एक टेबल टेनिस संघ आहे, तो एका सत्रामध्ये 35 सामने खेळलेला आहे. किती सामने खेळलेला आहे? 35 सामने खेळलेला आहे. तो त्यापैकी म्हणजे या 35 पैकी 80% सामने जिंकलेला आहे. किती टक्के सामने जिंकलेला आहे? 80% सामने जिंकलेला आहे. म्हणजे 80% म्हणावं लागेल आपल्याला, 35चे 80%. तर ते किती सामने जिंकले? आता किती सामने जिंकले किंवा हरले असं विचारू शकते. तर आता इथे जर बघितलं 35 सामने तो खेळला, 35चे 80% तो जिंकला, म्हणजेच 35 गुणिले हे 80 भागिले काय करावं लागते तर 100 करावं लागत असते. हा 0 कॅन्सल होतो, हा 0 म्हणजे इथं पॉईंट जातो. 35 गुणिले 0.8 गुणाकार केला तर निश्चितचपणे तो किती सामने जिंकला ते निघून येतं. म्हणजे 8 पंचे किती तर 40, हातचे 4 आले मित्रांनो. 8 3 24, 24 ने 4 28 होते, तर निश्चितचपणे 28 आपण लिहून घेणार. एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून पॉईंट देणार, तर तो 28 सामने काय झाला जिंकला आहे. आणि या 35 मधून 28 गेले तर 7 सामने तो काय आहे हरला आहे. म्हणजे जिंकणे आणि हरण्याचे जे काही सामने आहे आपण ते काढू शकतो टक्केवारी जर दिलेली असेल तर. या ठिकाणी तुम्ही किती काही सामने घ्या, त्याच्यावर किती टक्के घ्या, किती जिंकले किती हरले हे आपल्याला आपल्या निदर्शनास येणार आहे. 35 सामन्यापैकी 80% सामने तो जिंकलेला आहे, म्हणजे निश्चितचपणे 28 सामने जिंकलेले आहे. म्हणून फर्स्ट ऑप्शन इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तुम्ही स्वतः संख्या घेऊ शकता सामन्यांची, स्वतःच टक्केवारी घेऊन स्वतःच क्वेश्चन तयार करून आन्सर पण काढू शकता. म्हणून आपण पुढे जाणार. येस, चला आता चौथा, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक शोधा. मित्रांनो, सर्वात मोठा अपूर्णांक किंवा सर्वात लहान अपूर्णांक जर असेल तर निश्चितपणे प्रॉपर मेथड आहे गुणाकार करण्याची. गुणाकारच करा तुम्ही, माझ्या मते गुणाकारच करा, कारण की त्याच्यामध्ये शाश्वती असते की ॲक्युरेट आन्सर येण्याची. आता काय करायचं, असे 2 भाग करायचे. हा जो पहिला आहे 2/9 आणि 14/16, अशी पहिले दोघांची कंपॅरिझन करायची. देन याची कंपॅरिझन करायची 23/21 आणि 19/17. ज्याचा गुणाकार स्पीडी असेल त्याचा लवकर आन्सर येणार. आता असा तिरपा गुणाकार करायचा मित्रांनो, खूप इझी आहे. 16 किती रे मित्रा तर 32 आले, आणि 4 9 14 9 डायरेक्ट 124. ओके, यस ना 124 ना, यस ओके. तर 4 9 चूक किती 36, 3 9 1 9 9 9 3 12, म्हणजेच हा इथं सोपंच आहे रे, कारण की 14 9 124 येते आणि 16 32 येते. म्हणजे मोठा अपूर्णांक कोणता तर हा झाला. हा आपण खाली घेतला, म्हणजे हा मोठा आहे ना आपल्याला, इकडे 32 आले इकडे 124 आले, म्हणजेच इकडे आले म्हणून हा जो आहे तो खाली घ्यायचा. याचं संक्षिप्त स्वरूप सुद्धा आपल्याला करता आलं असतं. याचं जर समजा कमी केलं असतं, म्हणजे बेसाती 14 आणि बेआयटी 16 जर घेतलं असतं तर मग इथं काय आलं असतं आपल्याला, तरी पण लवकर झालं असतं. 8 2 किती हे 16 आणि 9 7 किती हे 63, हे 63 आले असते, म्हणून आपण 14/16 खाली घेतलेलं असतं. ओके,
आता याला लहानच करू आपण शेवटी 7/8च ठेवू याला. ओके 7/8 इकडचा आला 7/8 म्हणजेच 14/16 म्हणजे एक प्रकारे 7/8च ना. बेसाती 14 बेआटी 16 म्हणून आपण 7/8 घेतलं. आता इकडचं आपण घेऊ. इकडे तसा भाग जात नाही परंतु आपल्याला भाग देता येतं. 19 1 19 1 19 हातचा वाला 1 19 दोन्ही 38 38 1 39 मित्रांनो 389 या ठिकाणी येतं. आता 17 3 किती मित्रा तर 51 हातचे आले 5 17 दोन्ही 34 34 आणि 5 येते 39. ओके सो 39 आपण या ठिकाणी घेतला. इकडे 391 आले इकडे 389 आले. मित्रांनो आपल्याला फक्त मोठा अपूर्णांक विचारलेला आहे म्हणून आपण 391 घेणार. सो आपण खाली घेताना 23 डिवायडेड बाय 21 घेणार. आता ॲट लास्ट आपल्याला याचं कंपॅरिझन करावं लागेल. ओके आणि तेव्हा कुठे आपल्याला लहान मोठा त्याच्यातला कळून येणार. तर इथे सुद्धा आपण क्रॉसच करू शकतो. आता बघा 7 1 7 आणि 7 2 किती 14 147 इकडच्या ठिकाणी आले. आता इकडे 8 3 किती 24 हातचे 2 आले. 8 2 किती 16 16 2 किती होतं मित्रा तर 18 होते. 184 आले म्हणजे या ठिकाणी 184 आले. 147 पेक्षा 184 मोठे आहे म्हणून 23/21 हा आन्सर येतो. थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. निश्चितचपणे 23/21च त्याचा राईट अँड ब्राईट आन्सर येणार आहे मित्रांनो. चला पुढे जाऊया. येस 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 ओके. आता हा महत्वाचा प्रश्न घड्याळ आहे. घड्याळ नावाचं चॅप्टर तर आपल्याला परिपूर्णच झालं पाहिजे. मी तुम्हाला नेहमी असा आग्रह करणार की कोणतंही चॅप्टर अभ्यास करत असताना ते खोलात जाऊन अभ्यास करा. म्हणजे परीक्षा कोणी घेऊ द्या ना IBPS असेल TCS असेल FCS असेल कोणी जरी परीक्षा घेतली तरी सुद्धा आपल्याला त्या चॅप्टरशी संदर्भातील परिपूर्ण नॉलेज जर का तुम्ही घेतलं तर कोणीही प्रश्न विचारला तर तो आपल्याला येणारच आहे असा दृढ विश्वास घेऊनच आपण परीक्षेला जात असतो. म्हणून चॅप्टर अभ्यासताना परिपूर्ण अभ्यासा. आपण या क्वेश्चनच्या माध्यमातून घड्याळ नावाचं चॅप्टर हे टार्गेट केलेलं आहे. 6 ते 7 वाजण्यादरम्यान कोणत्या वेळी मिनिट आणि तास काटा परस्पराशी जुळतो. म्हणजे प्रॉब्लेम असा विचारण्यात आलेला आहे. ही एक घड्याळ आहे. इथे 12 वाजतात या ठिकाणी 6 वाजते या ठिकाणी 3 वाजते या ठिकाणी 9 वाजते इथे 1 आहे इथं 2 आहे इथं 4 आहे इथं 5 आहे इथे 7 वाजता इथे 8 वाजता इथे 10 वाजता इथे 11 वाजतात. झाली घड्याळ. या घड्याळेमध्ये मोस्टली 3 काटे असतात. मिनिट हँड सेकंड हँड आणि आवर हँड. ओके तास काटा मिनिट काटा आणि सेकंद काटा. आता मोस्टली प्रश्न मोस्टली जे प्रश्न आहे तर ते मिनिट काटा आणि तास काट्याच्या संदर्भात विचारलेलं असतं. ओके आता 6 ते 7च्या दरम्यान म्हणजे 6 ते 7च्या दरम्यान म्हणजे इथून इथे च्या दरम्यान मिनिट आणि तास काटा परस्पराशी तंतोतंत जुळेल. म्हणजे किती वाजता जुळेल म्हणजे तो एकावर एक म्हणजे असं जर आपण फिरवत गेलो हा झाला तास सपोज हा झाला मिनिट चालले असे फिरत तर मग तो एकावर एक केव्हा येणार असा. म्हणजे या ठिकाणी असा हे बघा या ठिकाणी हा झाला काय तर तास काटा झाला तास काटा आणि याच्यावरच मिनिट काटा याच्यावरच मित्रा मिनिट काटा. ओके मिनिट काटा याच्यावरच किती वाजता येणार तो केव्हा 6 ते 7च्या दरम्यान एवढ्याच दरम्यान केव्हा येणार कुठे येणार तर निश्चितच पण तुम्हाला सांगतो 6 वाजून काही मिनिटाला येणार आहे. 6 वाजून काही मिनिटाला येणार आहे. मग 6 वाजून काही मिनिटाला येणार आहे तर मिनिटं तर इथून मोजल्या जाते. 5 मिनिट 10 मिनिट 15 मिनिट 20 मिनिट 25 मिनिट 30 मिनिट 30 पेक्षा जास्त मिनिटाला येणार आहे. कारण की तो 6 म्हटले की 30 मिनिट झाले 30 पेक्षा जास्त मिनिटाला येणार आहे. म्हणून या ठिकाणी 30 पेक्षा जास्त मिनिट जर बघितले तर 6 वाजून 30 पेक्षा जास्त मिनिट इथे 5च मिनिट आहे मित्रा. तर म्हणजे 30 पेक्षा जास्त 30 पेक्षा जास्त 30 पेक्षा जास्त 30 पेक्षा जास्त आणि 35 पेक्षा कमी 30 पेक्षा जास्त आणि 35 पेक्षा कमी. आता इथे 1 2 3 म्हणजेच इथे जर म्हटलं तर 30 मिनिट झाले आणि हे 35 हे 30 मिनिट इथं होतात आणि इथं 35 मिनिट होतात. 40 45 50 55 आणि 60 असं होत असते. म्हणजे 30 आणि 35च्या दरम्यानच येणार. 30 आणि 35 याच्यातला जो 6 आहे ना मित्रा 6 हा असतो ताससाठी. तास तर आपल्याला हाच आला पाहिजे केव्हा 7 तर कॅन्सलच होते. त्याच्यानंतर मिनिटं आहे ना 30 आणि 35च्या दरम्यानच असले पाहिजे. इथं 38 आहे कॅन्सल इथं 43 आहे कॅन्सल इथे हे 5 आहे तोही कॅन्सल. म्हणजे आन्सर काय आला रे तर आन्सर येतं ह्या एवढ्या ठिकाणी. ओके तर असं आपण तर्क वितर्क लावू शकतो परंतु आपल्याला प्रत्यक्षरित्या त्याचं आन्सर नेमकं काय आहे ते काढावं लागेल. ते आन्सर अशा पद्धतीने निघतं बघा. ओके
हे येऊ शकते किंवा हे येऊ शकते, असं काही नसते. कारण की माहिती आहे का की ज्यावेळेस आपण त्याच्याला पूर्णांकामध्ये भाग देत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कमी जास्तपणा होते. हां, काय होते? कमी जास्तपणा होते. आपण जर असा तर्क लावला तर आपल्याला हे इथं बरोबर सेकंड ऑप्शन येणार. परंतु प्रत्यक्षरित्या काढल्यानंतर त्याचं जे मिनिट आहे, मिनिट हे चेंज होत असतात. आता काय आन्सर येतं ते बघूया. आता बघा मी तुम्हाला सांगतो, हे 6 ते 7च्या दरम्यान, 6 ते 7च्या दरम्यान मिनिट आणि तास काटा परस्पराशी तंतोतंत केव्हा जुळेल, म्हणजे एकमेकावर केव्हा येईल किंवा 0 डिग्रीचा केव्हा होईल. काय असते? परस्पराशी तंतोतंत केव्हा जुळेल अशी शाब्दिकता असते, नाहीतर ते दोन्ही काटे एकमेकावर केव्हा येईल अशी शाब्दिकता असते, किंवा 0 डिग्रीचा कोण दोघांमध्ये किती वाजता होईल अशी शाब्दिकता असते. अशा वेळेस आपण काय करायचं? 6 ते 7 जर म्हटलं तर ह्या 7चा जो आहे ना मॅट्रिक्स क्लोज करा. हा जो 6 आहे 6 गुणिले 60 आणि भागिले 11 करा. केव्हाही या 6 गुणिले 60 भागिले 11 करायचं. म्हणजे हे किती झाले? तर 6 36 म्हणजे 360 भागिले किती मित्रा? 11. आता चेंज होते बघा, आता चेंज होते. 11 त्रि किती झाले मित्रा? तर 33 झाले. 11 त्रि किती झाले? 33 झाले. 33 म्हटले तर पुन्हा 36 मधून 33 गेले, उरले 3. हे 3 इथे टाकले आणि 11 दोन्ही किती? 22 होते, म्हणजे 32. आपला राईट आन्सर आला 32. आणि मग 32 11 दोन्ही 22, सॉरी 11 दोन्ही 22, 22 म्हणजे 32 झाले. 11 दोन्ही 22 म्हणजे उरले किती? 8. 30 मधून 22 गेले, उरले 8, म्हणजे 8 इथे झाले. म्हणजे आन्सर आला 32 मिनिटे 8/11 सेकंद. परंतु किती वाजून? 6 वाजून. किती वाजून? 6 वाजून. म्हणून प्रॉपर आन्सर येतं 6 वाजून 32 मिनिटे 8/11 सेकंद. म्हणजेच तुम्हाला जे मी सर्वप्रथम ट्रिक जे सांगितली, काही न करता आन्सर काढायची, म्हणजेच ना 60 भागिले 11 वापरायचं, नेहमीच जे आधीचे जे तास आहे त्याला गुणिले 60 भागिले 11 केले की आपला राईट आन्सर येते. परंतु मी काय सांगितलं की 6 वाजूनच आन्सर येणार. 6 वाजून. परंतु ते किती? इथून जर मोजत आणलं तर हे 30 आणि 35च्या दरम्यानच आन्सर येते. म्हणजे ना 38 येणार, ना 42 येणार, ना 5 येणार. ते काय येणार आहे? तर जवळपास ह्या 30 आणि 35च्या दरम्यान येते. म्हणून सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑप्शन आपण ट्रिक्सच्या माध्यमातून काढू शकतो विदिन सम सेकंडमध्ये. प्रत्यक्षरित्या काढायचं असेल तर आधीचा जो तास आहे त्याला मल्टिपल बाय 60 डिवायडेड बाय 100 करा. त्याला पूर्णांकामध्ये त्याच्याला मिनिट आणि सेकंद काढा. निश्चितचपणे आपला राईट आन्सर येणार आहे. याच्याशी रिलेटेड आपण काही क्वेश्चन्स घेतलेले आहे, ते आपण त्यातले 1 2 3 4 असे सॉल्व्ह करू. त्याच्यानंतर बाकीचा जो पोर्शन असेल तो तुमच्यासाठी मी होमवर्कला देणार आहो, जे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पूर्णतः अभ्यासल्यानंतर, म्हणजे माझा व्हिडिओ केव्हा तुम्ही बघत असताना एकतर तुम्ही बघायचंच नाही, नाहीतर एकदाच बघायला सुरुवात केला तर तो 1 तासाचा असो, 1.5 तासाचा असो किंवा 2 तासाचा असो, तर तो बघतच राहायचा आणि पॉज करत स्वतः क्रिएशन करायचं, स्वतः काही लिहून घ्यायचं, स्वतः काही सोडवून बघायचं. तेव्हाच या माझ्या शिकवण्याचं फलित होते. आणि केव्हाही बुक घेऊनच त्याच्यामध्ये थोडंफार रायटिंग करत राहायचं. ओके, कळलं तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. आता मित्रांनो आपण इकडे जाऊ. येस ओके, आता बघा 1 ते 2च्या दरम्यान हा तुम्हाला होमवर्कला मी दिलेला आहे. 1 ते 2च्या दरम्यान. आता आपण घेऊया 3 ते 4च्या दरम्यान. 3 ते 4च्या दरम्यान काय येणार आहे मित्रांनो? तर 3 वाजून तर येणारच, बरोबर आहे. आता याले गुणिले काय? 60 भागिले काय? 11 झालं. म्हणजे हे काय होते? 180 भागिले 11. 180 भागिले 11. 11 1 11, उरले 7 झाले 70. 11 सकम 66. उरले किती मित्रा? 70 मधून 66 गेले मित्रा, उरले 4, बरोबर ना. म्हणजे 4, म्हणजेच आन्सर येते 3 वाजून 16 मिनिटे 4/11 सेकंद वाजता ते दोन्ही काठे एकमेकावर तंतोतंत जुळणार आहे, एकमेकावर येणार आहे किंवा 0 डिग्रीचा कोण करणार आहे. कितीच्या दरम्यान? 3 ते 4च्या दरम्यान. ओके, चला पुढे जाऊ. त्याच्यानंतर आपण 7 ते 8 घेऊया. ओके 7 ते 8 आपण घेतलेला आहे. 7 ते 8च्या दरम्यान जर म्हटलं तर गुणिले किती? 60 डिवायडेड बाय 11, म्हणजे 7 वाजून आपला आन्सर काय ते बघूया. 7 सकम किती? 42, म्हणजे 420 भागिले 11. 11 44 जास्त होते. 11 तरी किती येणार मित्रा? 33 येणार. म्हणजेच 42 मधून 33 गेले, 9 उरतात ना. 9 होतात किती? 90. म्हणजे 11 8 88 येतात. 90 मधून 88 गेले, उरले किती? 2, म्हणजे 28 2/11 झाले. म्हणजे निश्चितचपणे आन्सर काय येते? 7 वाजून 28.2/11 सेकंदाने दोन्ही काटे एकमेकावर येणार आहे. चला पुढे जाऊ.
ओके, 9 ते 10च्या दरम्यान बघूया. 9 ते 10च्या दरम्यान मिनिट आणि तास काठामध्ये 0 डिग्रीचा कोण केव्हा होईल, किंवा ते दोन काठे एकमेकावर केव्हा येईल, किंवा ते दोन्ही काठे परस्परास एकमेकावर केव्हा जुळेल, असा जर का प्रश्न विचारला असेल तर मल्टिपल बाय किती करावं लागेल मित्र, 60 डिवायडेड बाय 11 करावं लागेल. 9 सकम 54 म्हणजे 540, 540 भागिले 11, 11 चूक 44, उरले किती 10, झाले किती 100, 11 9 99. ओके, उरला 1 म्हणजे 49.1. 9 वाजून 49 बाय 49.1/11 सेकंद असं त्याचा राईट आन्सर येणार आहे. म्हणजे 9 वाजून 49 मिनिटानंतर, 9 वाजून 49 मिनिटानंतर काही सेकंदाने ते काटे एकमेकावर तंतोतंत येणार आहे, असं राईट आन्सर येणार आहे. चला, आता तुम्हाला काही आणखी होमवर्कला मी देणार. ओके, इथे असेल बघा. येस, होमवर्कसाठीचा हा एक क्वेश्चन आहे. 2 ते 3च्या दरम्यान तुम्ही स्वतः कमेंट बॉक्समध्ये याच्यावर राईट आन्सर टाकू शकता. ओके, तुमचं स्वागत आहे. नेक्स्ट 5 ते 6चा मी पुन्हा समजून देतो तुम्हाला. 5 ते 6च्या दरम्यान काय येणार आहे तर मल्टिपल बाय 60 डिवायडेड बाय काय 11, 6 म्हणजे 30 म्हणजे 300, 300 भागिले काय घेणार 11, म्हणजे 5 वाजून काय आन्सर येते आपण ते बघूया. ओके, 11, 11 2 किती 22, 30 मधून 22 गेले, उरले किती 8 म्हणजे झाले 80, म्हणजे 11 7 77, उरले किती मित्रा 77 म्हटले तर 3 म्हणजेच इथं 3, म्हणजेच 5 वाजून 27 मिनिटे 3/11 सेकंदाने 5 ते 6च्या दरम्यान मिनिट आणि तास काटे एकमेकावर येणार आहे. हे झालं त्याचं आन्सर. ओके, चला, आता तुम्हाला होमवर्कसाठी 8 ते 9 मी दिलेला आहे, त्याच्यानंतर 10 ते 11 सुद्धा तुम्हाला मी दिलेला आहे, आणि सोबतच 4 ते 5 मी ॲटलास स्वतः काढून देणार आहोत. ओके, 4 ते 5च्या दरम्यान दोन्ही काटे म्हणजे तास आणि मिनिट काटा एकमेकावर केव्हा जुळणार आहे तर मल्टिपल बाय किती मित्रा 60 डिवायडेड बाय किती 100, 6 चूक 24 म्हणजे 240 भागिले 11, म्हणजे 4 वाजून किती मिनिटाला येते ते आपण चेक करत आहोत. 11, 11 2 किती मित्रा 22, 11 2 22, उरले किती 2, झाले किती 20, 11 1 11, 20 मधून 11 गेले, 20 मधून 11 गेले, उरले किती 9, म्हणजेच 21 मिनिटे 9/11 सेकंदाने 4 ते 5च्या दरम्यान मिनिट आणि तास काटा एकमेकावर 4 वाजून 21 मिनिटानंतर काही सेकंदाने एकमेकावर येणार आहे. 0 डिग्रीचा कोण करणार आहे, मग हे झालं त्याचं आन्सर. ओके मित्रांनो, म्हणजे हे सुद्धा तुम्हाला कळलेलं आहे. चला, आता आपण पुढे जाऊया. येस, क्वेश्चन तुम्हाला कळलेला होता. आता आपण जाणार आहोत हा क्वेश्चन. 26 नोव्हेंबर 2008 रोजी आठवड्याचा कोणता वार होता. 26 नोव्हेंबर 2008 रोजी आठवड्याचा कोणता वार होता मित्रांनो. आपल्याला वार तर काढताच आला पाहिजे. आता मी तुम्हाला हा क्वेश्चन का टाकला, कारण की ज्या तिथीमध्ये, ज्या तारखेमध्ये 2000च्या नंतरचा जर तारीख विचारली असेल तर तेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. इथे 2008 असो, 2010 असो, 2011 12 13 14 20 22 24 काही का असो, परंतु टार्गेट आहे आपल्याला आजचं 2008 2009 असेल तर काय करायचं, याचे 2 भाग करायचे. 2000 जर असेल तर हे 20 कट करून फेकून द्यायचे, काट फेक डिलीट, मग उरले किती 8. याच्या आधीचा घ्यायचा 7, इकडचं आपण वर्क आधी करून घ्यायचं, 20 कटच करून फेकून द्यायचे, कटच फेकून दिले. मग 8 जे आहे 8चा केला 7, या 7 मध्ये किती लीप इयर आहे, किती लीप इयर आहे, हाऊ मेनी लीप इयर, किती लीप इयर आहे ते शोधायचं. लीप इयर म्हणजे तुम्हाला माहित आहे 4 किंवा 400 ने भाग जाणारे लीप इयर असतात. आपण 4 ने भाग जाणारे लीप इयर लक्षात घेऊ. ओके, म्हणजे याला 4 ने भाग द्यायचा. 4 1 4, 4 2 8 होते म्हणून एकच लीप इयर आहे. 4 1 4, 4 2 8, 7 पेक्षा जास्त होते ना, म्हणून 4 1 4 म्हणजे एकच लीप इयर आहे. ओके, हे लीप इयर याच्यामध्ये ऍड करायचं. लीप इयर हे करण्यासाठी याला 4 ने भाग द्यायचं, आणि 4 1 4 एकच लीप इयर येतं. आता याची करायची बेरीज, किती झाली 8. आता काय करायचं की 7 पेक्षा जास्त झाले रे झाले इथं बेरीज करून की त्याला 7 ने कट करायची. 7 1 7, 7 निघून गेले, उरला किती इथं एकच उरला, आणि हा जो एक आहे इथं करायचा त्याला कोड. हा एक कोड सापडला मित्रांनो. ह्या 8च्या जागेवर जर 15 आले असते तर 7 2 14, 14 कट कर तरी एकली, असं केलं असतं. एक कोड आपण आणला, 20 कट करून फेकले, 8चे 7 केले, 7 मध्ये किती लीप इयर आहे 1 लिहिला, 7 आणि 1 8 झाला, 8 मधला 7 कट केला. कधी कधी आपण इच्छे इथे कट केलं चालते, हा 7 कट करून टाकला, एकच उरला, डायरेक्ट आपण एक घेतला. आता नोव्हेंबर महिना आहे, परंतु आपली गाडी झुकझुक गाडी ही जानेवारी पासून येत असते.
ओके, आपली झुकझुक गाडी कुठून येते? जानेवारीपासून. म्हणजे नोव्हेंबरसाठी आपल्याला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, देन नोव्हेंबर. आता सर्वप्रथम नोव्हेंबरमध्ये किती तारीख आहे त्याचे कट करायचं. कितीनं? 7नं. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 चौकट 7 चौकट जास्त होते. 7 1 7, 7 कट झाले. 7 2 14, आणखी कट झाले. 7 3 21, 21 कट झाले. मग 24 मधून 21 गेले, उरले किती रे? 5. तर या ठिकाणी याला 5 कोड आपण घेता. कोड यस, 5 कोड. इथे नोव्हेंबरमध्ये 24 दिवस होते म्हणून आपण तिथं 5वा कोड घेतलेला. 5 कसा? 7 3 21, 21 निघून गेले, आले किती? 5. तसंच इथं सुद्धा करायचं. जानेवारीमध्ये किती असतात? 31 असतात. आता हे प्रथमदर्शनीच असते, नाहीतर मग डायरेक्टली कोडच लिहायचं असतो आपल्याला. जानेवारीमध्ये 31 असतात. फेब्रुवारीमध्ये किती असते? हे खूप महत्वाचं आहे. फेब्रुवारी आला की इकडे बघायचं. इकडे हा तर लीप इयर आहे रे. हा तर प्रत्यक्षच लीप इयर आहे. लीप इयर जर असेल तर फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात. लीप इयर जर इथं जर ऑलरेडी जर 9 आले असते तर आपण तिथं 28 घेतले असते. परंतु इथं लीप इयर आहे. इथे बघायचं फेब्रुवारीच्या वेळेस बिलकुल इथे बघायचं. म्हणजे हा 29 येणार. नंतर फेब्रुवारी मार्चमध्ये 31 येते, एप्रिलमध्ये 30 येते, मे मध्ये 31 येते, जूनमध्ये 30 येते, जुलैमध्ये 31 आणि ऑगस्टमध्ये सलग 31 येते, सप्टेंबरमध्ये 30 येते, ऑक्टोबरमध्ये 31 येते. आता हे आपल्याला माहीतच असते. 30 29 30 असं असते. 32 कुठे नसते हे आपल्याला माहीतच आहे ना. 33 पण नसते हे आपल्याला माहीत आहे. मग तुम्हाला कोड पण सोपेच आहे ना रे. 31 साठी 3 हा कोड घ्यायचा. कसा घ्यायचा? 7 1 7 7 2 14, 7 3 21, 7 28. 31 मधून 28 गेले तर 3 उरले की नाही, म्हणून तो 3 कोड आपण इथे घेतला. याचा वाला जानेवारीचा 3 कोड घ्यायचा. फेब्रुवारीचा 728 उरला एकच कोड घ्यायचा. नंतर 31 साठी 3 कोड घ्यायचा, 30 साठी 2 कोड घ्यायचा, 31 साठी 3 कोड घ्यायचा, 30 साठी 2 कोड घ्यायचा, 31 साठी 3, 31 साठी 3, 30 साठी 2, 31 साठी 3. ओके, हे कोड तर आपल्याला पाठच होते. नंतर हे काही लिहिण्याची गरज पण नाही. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल लिहायची गरज नाही. डायरेक्टलीच आपण कोड घेतले असते तरी चालत होते. मित्रांनो, जसे कोड घेतात तसेच त्याला 7-7ने काउंटिंग करून कट करत चला. आता मी काय घेतले? कोड तर घेतले पण कटही करतो आता मी. हा 3 आणि 1 4. ओके, 3 आणि 1 4, हा 1 3 7. 7 झाले की केले रे कट. चाल निघून जा कट. आता पुन्हा 2 आणि 3 5 आणि हे 2 7. 7 झाले ना, चाल निघून जा, झाले कट. 7-7 ने कट करायची. ओके, मग त्याच्यानंतर हा 5 आणि हे 2 7 झाले कट. आता किती उरले? 3 आणि 3 6 आणि याच्यातला एक कट करायचा. एक कट केला आणि उरले किती? 2. ओके, हे 2 शेवटचे उरलेले इथं टाकायचे. शेवटचा कोड झाला हा, कारण की हा कट होत नाही. हा 7 पेक्षा लहान झाला, कट करायला चान्सेस नाही आपल्याला. शेवटी हा इकडचा आलेला 2 आणि इकडचा आलेला 1, म्हणजे तिसरा दिवस मित्रांनो. तिसरा दिवस म्हणजेच काय? सोमवार म्हणजे 1, सोमवार म्हणजे 1, मंगळवार म्हणजे 2 आणि बुधवार म्हणजे 3. सोमवारचा 1, मंगळवारचा 2, बुधवारचा 3, गुरुवारचा 4, शुक्रवारचा 5, शनिवारचा 6 आणि रविवारचा 7 किंवा 0 घ्यायचा. ओके, म्हणजे आन्सर येते काय? तर बुधवार. 4th ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. याची जर का तुम्ही प्रॅक्टिस केली सुपर फास्ट तर निश्चितचपणे याचे आन्सर तुमच्याला 20 सेकंदामध्येच निघाला पाहिजे. चला पुढे जाऊ. या संदर्भातील 1-2 क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो, बाकीचे तुम्हाला होमवर्कसाठी देतो, कारण आपल्याला अजूनही बरंचसं पेजमधलं बरंचसं नॉलेज आपल्याला ग्रास्पिंग करायचं आहे, एक्सप्लेनेशन करायचं आहे. चला पुढे जाऊ. ओके, यस, ओके, हां, यस. बघा, 14 जून 2010, 14 जून 2010 रोजी कोणता दिवस येणार आहे? आता आपण हे चेक करणार आहोत. 14 जून 2010. मी 2 आणखी एक्स्ट्रा सांगतो. हा एक आणि आणखी एक एक्सप्लेनेशन देतो आणि बाकीचे 5-6 तुम्हाला होमवर्कसाठी देतो, जेणेकरून त्याचं आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता मित्रांनो. आणि मला तुम्ही संपर्क सुद्धा करू शकता. माझा नंबर आहे 7709119501. यावर तुम्ही प्रत्यक्षरित्या माझ्याशी संपर्क साधा किंवा व्हॉट्सअपला हाय करा. मी तुम्हाला एका ग्रुपला जॉईन करून देणार आणि हे जे पेजेस आहे हे पेजेस मी तुम्हाला त्या व्हॉट्सअपवर टाकणार. असं सुद्धा नियोजन सुरू आहे. ओके, चला. आता मी काय सांगितलं की हे 20 मॅटर्स क्लोज. हटाव इसको, हटाव. हा जो 10 याचा 9 करा. 9 मध्ये किती लीप इयर आहे? तर मित्रांनो 4 1 4 4 2 8.
2 लीप इयर आहे, 9 किती झाले मग 11, 11ला 7 कट करा, 7 एक 7 उरले किती 4, म्हणजे 4 हा इकडचा कोड झाला. देन आपल्याला 14 जून आहे, जूनचे 14 हे 7 एक 7 2 14 शून्यच उरलं ना मित्र, इथं शून्य उरला. परंतु जून पर्यंत येण्यासाठी आपल्याला जानेवारीचे 3 घ्यायला लागेल, फेब्रुवारीचा 1 घ्यायचा की 0 घ्यायचा, त्यासाठी आपल्याला इकडे बघावं लागेल. हा सामान्य वर्ष आहे, सामान्य वर्ष म्हणजे जनरल इयर आहे, म्हणून इथं फेब्रुवारीचे 28 येतात. 28 म्हटलं तर इथं शून्यचे ते 1 येणार नाही, 0 येते. ओके, जानेवारी फेब्रुवारी, मार्चचे 3, एप्रिलचे 2, मार्च एप्रिल, मेचे 3, मे नंतर जूनचा 0. आणि मग काय करायचं, 7 कट करायचं. 7 कट करणं सोपं आहे. 3 3 6 आणि याच्यातला एक 7 केला, 1 उरला. आणि हा 3 आणि 1 4, 4 कट नाही होत म्हणून इथं 4 टाकले. ओके, 4 आणि 4 किती 8, 4 आणि 4 किती झाले मग आता 8. ओके, 8 म्हटलं तर पुन्हा 7 कट करायचे, 7 एक 7 म्हणजे 1 म्हणजे पहिला दिवस मित्रांनो सोमवार येते. सोमवार चेक करूया, सोमवार आहे का, तर चला सोमवारच आहे ना रे, सोमवारच आहे बघा. म्हणजेच काय तर 14 जून 2010 रोजी सोमवारच 100% येणार आहे. चला पुढे जाऊया आपण. येस, आता या ठिकाणी जर बघितलं तर आता दुसरा घेतलेला आपण काय, हां 26 जानेवारी 2012 रोजी कोणता दिवस होता, 26 जानेवारी 2012 रोजी. यस मित्रांनो, आता आपल्याला काय करावं लागेल, याला कट करावं लागेल. हा तर कटच केला, याला केले 11. 11 म्हटलं तर याच्यामध्ये किती लीप इयर आहे, 4 1 4 4 2 8, 2च लीप इयर आहे, म्हणजे हे झाले 13. 13 म्हणजे 7 1 7, 7 1 7 कटले, उरले 6, 6 इथं घेतले आपण. ओके, 7 आणि 7 13. आता जानेवारीसाठी आपल्याला 26 जानेवारी, आता पहिले याचे 7 कट करून टाकायचे. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 3 21 कट होता, उरतात किती 5. ओके, 5 इथं ठेवले आपण. जानेवारीच आहे ना, जानेवारीच्या नंतरचा महिनाच नाही, म्हणून हा जो 5 आहे तो थेट आपण इथं टाकला आणि या दोनची केली बेरीज. 6 आणि 5 किती मित्र 11, आणि शेवटी त्याला 7 कट केले, 7 1 7 उरले किती मग किती 4, म्हणजे चौथा दिवस तुम्हाला माहित असायला पाहिजे. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार, म्हणजे आन्सर येते गुरुवार. चला गुरुवारच आलेला असेल. ओके, बघा गुरुवारच आन्सर आलेला आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्ही एक एक लिहून घ्या. मी तुमच्या पुढे एक एक हे सांगतोय की निश्चितचपणे त्याच्याला काय आन्सर येईल तर. ओके, चला बघा. 5 एप्रिल 2022 राईट डाऊन. 5 एप्रिल 2022ला नेमका कोणता वार होता, तुम्हाला याच पद्धतीने फाइंड आउट करायचं आहे. 5 एप्रिल 2022. देन दुसरा आपण घेतलेला 14 जून 2010चा आपण घेतलेलंच होतं. त्याच्यानंतर 26 जानेवारी 2012 सुद्धा आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर तुमच्यासाठी देत आहो 29 मार्च 2020ला कोणता दिवस होता, 29 मार्च 2020ला कोणता दिवस होता, 29 मार्च 2020ला कोणता दिवस होता. स्क्रीनशॉट काढून तुम्ही तो सॉल्व पण करू शकता तुम्ही तुमच्या पेजवर. येस, आणि नंतर कमेंट सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर 29 सप्टेंबर 2012ला नेमका कोणता दिवस होता. 29 सप्टेंबर 2012ला, 2000 म्हणजे आपण 20च टार्गेट केलेलं आहे. 20 असलं की हटाव, 20 को हटाव आणि 12चा 11 लिहा. 29 सप्टेंबर 2012ला नेमका कोणता दिवस होता ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर आहे 15 ऑक्टोबर 2020ला नेमका कोणता दिवस होता. 15 ऑक्टोबर 2020ला नेमका कोणता दिवस होता ते सुद्धा तुम्हाला मित्रांनो फाइंड आउट करायचं आहे. 15 ऑक्टोबर 2020ला नेमका कोणता वार होता. ओके, म्हणजेच या माध्यमातून तुमची सुद्धा स्वतःची प्रॅक्टिस होणार आहे. चला, म्हणजेच आपल्याला वार काढणे सुद्धा येतं, म्हणजेच आपल्याला घड्याळीतील क्वेश्चन सुद्धा येतं. बघा हे आपण सगळे घेतले होते. 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4च्या दरम्यान. म्हणजेच ही घड्याळ समजा आपण जर यूज केली तर निश्चितचपणे 3 ते 4च्या दरम्यान तास आणि मिनिट काटा नेमका एकमेकावर किती वाजता किती मिनिटाला येणार आहे हे आपण तुम्हाला होमवर्कसाठी दिलेलं आहे. हे तुम्ही पुन्हा सुद्धा करू शकता. 1 2 2 3 हे असे तुम्ही स्वतः करू शकता. म्हणजे आपण डायरेक्टली पूर्णच घेतलेले आहे. देन आपण आता पुढे जाणार. येस, ओके, चला. म्हणजेच आपले जे क्वेश्चन्स आहे मित्रांनो, आपल्याला गणिताचे सुद्धा 2 क्वेश्चन आपण घेतले, यशस्वीरित्या ते आपण सॉल्व्ह केले. त्याच्यानंतर आपण जे 2 क्वेश्चन्स घेतले, एक घड्याळीच्या संदर्भात होता आणि एक कॅलेंडरच्या संदर्भात होता, ते दोन्ही सुद्धा यशस्वीरित्या आपण सॉल्व्ह केलेले आहे. आता जाणार आहोत आपण जीएसच्या पार्टमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जीएस आणि जीके मधला फरक सांगतो. जीएस आणि जीके काय असतं, जनरल स्टडी अँड जनरल नॉलेज. ओके, जीएस हा जनरल स्टडी असते, म्हणजे तो पुस्तकी ज्ञानावर आधारित असते. एक तर इतिहासातले क्वेश्चन असतात, नाहीतर राज्यशास्त्रातले असतात, नाहीतर अर्थशास्त्रातले असतात, नाहीतर भूगोलमध्ये असतात, नाहीतर सायन्समधले असतात. हे असतं जनरल स्टडी. आणि जीके म्हणजेच काय, करंट अफेअर्स.
करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडीचे काही प्रश्न असतात. चालू घडामोडी म्हणजे ज्या वेळेस आपली परीक्षा असणार त्याच्या बिफोर 4 महिने, त्याच्या बिफोर 6 महिने किंवा त्याच्या बिफोर 1 इयर किंवा त्याच्या बिफोर 1.5 इयर मधले प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता 1.5 इयर मधला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एखाद्या वेळेस राष्ट्रपती जर नवीन नेमणूक झालेली असेल, ओके, राष्ट्रपतीची जर नवीन नेमणूक झालेली असेल 1.5 वर्षाच्या आधी, तर 1.5 वर्षानंतर जरी परीक्षा झाली तरी सुद्धा राष्ट्रपतीच्या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, कारण की राष्ट्रपती पद हे 5 वर्षासाठी असतं, म्हणून हे 1.5 वर्षाच्या आधीचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. एखादी जर समिट असेल, म्हणजेच एखादी जर घडामोड झालेली असेल, तर महत्त्वाची जर असेल तर ते 6 महिन्याची किंवा 2 महिन्याच्या आधी सुद्धा विचारले जाऊ शकतं. म्हणून हा जो करंट अफेअर्स आहे चालू घडामोडी आपल्याला अशा पद्धतीने करायचं असते. मोस्टली 6 महिन्यापर्यंतचे प्रश्न जास्तीत जास्त विचारलेले असतात. इकडचे कमी आणि इकडचे कमी विचारलेले असतात. चला आपण पुढे जाऊया. आता जनरल स्टडीच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतोय की आपण आजचा टार्गेट केलेला आहे ते म्हणजे राष्ट्रीय उद्यान. राष्ट्रीय उद्यान नॅशनल, ओके ओके ओके, आता आपल्याला राष्ट्रीय उद्याने नॅशनल पार्क्स आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. येस, आपल्याला काय माहित पाहिजे? अभयारण्य माहित पाहिजे, आपल्याला राष्ट्रीय उद्याने माहित पाहिजे, आपल्याला व्याघ्र प्रकल्प माहित पाहिजे, आपल्याला बायोस्फिअर रिझर्व्हच माहित पाहिजे, बायोस्फिअर रिझर्व्हच माहित पाहिजे, आपल्याला रामसर साइट्स माहित पाहिजे. अरे मित्रांनो, पर्यावरणाच्या संदर्भात सगळेचे सगळे माहिती आपल्याला असावी. याच माध्यमातून या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. आपल्याला परिपूर्ण नॉलेज पाहिजे राष्ट्रीय उद्यानाच्या संदर्भात. आपल्याला एवढं माहित पाहिजे का आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहे, एकूण 6 नॅशनल पार्क्स आहे आज घडीला 2022ला 2023ला. ओके, तर ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. परंतु रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान या राज्यामध्ये आहे, त्याचं लोकेशन कुठं आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे, हे तर आपल्याला असे डोळे बंद केल्यावर माहित असलं पाहिजे. डायरेक्ट रणथंबोर दिसलं पाहिजे राजस्थानमध्ये. सो राजस्थान सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्याच पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये कोणते राष्ट्रीय उद्यान आहे, हिमाचल प्रदेशमध्ये कोणते आहे, उत्तराखंडमध्ये कोणते आहे, याचा परामर्श घेण्यासाठी, याची छोटीशी माहिती देण्यासाठी तुम्हाला डायरेक्टली म्हणजे स्टेट वाईज कोणकोणती राष्ट्रीय उद्यान आहेत त्याची माहिती थोडीफार देणार आहोत. बाकीची डायरेक्टली तुमच्या व्हॉट्सअपवर येणार आहे. ओके, डोंट केअर. चला, रणथंबोर आपल्याला माहित झालं की राजस्थानमध्ये आहे. आता आपल्याला प्रत्यक्षरित्या आपण त्या ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणी आपल्याला त्याच्याबद्दलची थोडी का होईना की इन्फॉर्मेशन मिळणार आहे. चला पुढे जाऊ. यस 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 ओके, आलं. चला, आता बघा मित्रांनो, तुम्हाला माहित झालेलं आहे की टेट नोट्स रिलेटेड टू पेज नंबर 3 मध्य प्रदेश यामधला हे खूप मेहनतीने तयार केलेले नोट्स आहे. निश्चितचपणे यामधला हर एक पॉईंट्स, हर एक वर्ड्स तुमच्या व्हॉट्सअपवर येतो, निश्चितपणे येतो. म्हणजेच या पेजला मी तिकडे व्हॉट्सअप स्टडी जॉईन केलेली आहे. म्हणजे एक नवीनच कॉन्सेप्ट घेतली की आपले तर 200 मार्क्सचा पेपर तर परिपूर्ण होणार नाही, त्याची रिव्हिजन होणार नाही. मुलांची तर रिव्हिजन होणे खूपच गरजेचे आहे. मुलांचे म्हणजे तुमची रिव्हिजन होणे खूप गरजेचं आहे. मग असं लक्ष घेतलं का आपण मराठी इंग्लिशच्या वेटेजनुसार एक क्वेश्चन घ्यायचा, नंतर मॅथमॅटिक्स आणि रिजनिंगला जास्त वेटेजच्या 2 क्वेश्चन घ्यायचे, त्याच्यानंतर जीके आणि जीएसटीला सुद्धा 3 प्रश्नाचं वेटेज द्यायचं आणि 1 द्यायचं मानसशास्त्राला. मुलांची रिव्हिजन 100% होईल. आपण मेहनत घ्यायची आणि मेहनतीसाठी या ठिकाणी उतरलेला. मग हे सगळेचे सगळे मी तयार करतो आणि लगेच तुम्हाला कुठे पाठवतो? तुमच्या व्हॉट्सअपला पाठवतो. म्हणजेच तुम्हाला इकडे पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपच्या याच्यावरती स्टडी करता आणि 10 पेजेस झाले की 100 मार्काची टेस्ट घेणारा वेळ तुम्ही लक्षात घ्या. मग तुम्ही माझ्या क्लासला असा किंवा इतर जरी स्टुडंट असले तरी सुद्धा तुम्ही मला संपर्क केला तर मी तुम्हाला या 10 पेजेस रिलेटेड ऑनलाईनची टेस्ट पाठवू शकतो. चला पुढे. मध्य प्रदेशमध्ये असणारे बांधवगड आहे, MP मधलं राष्ट्रीय उद्यान आहे बांधवगड. तसं फॉसिल सुद्धा MP मध्ये येतं, कान्हा सुद्धा MP मध्ये आहे, माधव सुद्धा MP मध्ये आहे, पन्ना सुद्धा MP मध्ये आहे, पेंच सुद्धा MP मध्ये आहे. संजय किंवा गुरु घासीदास, संजय जर म्हटलं तर MP मध्ये येतं आणि गुरु घासीदास असं नॅशनल पार्क आहे ज्याचा काही भाग MP मध्ये येतो तर काही भाग छत्तीसगडमध्ये येतो. ओके, छत्तीसगडमध्ये काही भाग आहे. ओके, 8वा आहे सातपुडा आणि 9 आहे वनविहार सातपुडा. त्याच्यानंतर गुरु घासीदास, संजय नॅशनल पार्क. संजय नॅशनल पार्क हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे आणि संजय नॅशनल पार्क हा MP मध्ये सुद्धा येतो. म्हणजे तो नाही, तो वेगळा आहे.
पेंच नॅशनल पार्क, पन्ना नॅशनल पार्क, माधव नॅशनल पार्क, कान्हा नॅशनल पार्क, फॉसिल नॅशनल पार्क, बांधवगड नॅशनल पार्क इज आर इन MP. ओके, बरेचसे प्रश्न विचारलेले आहे मित्रांनो. कान्हा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्व सरळ MP आन्सर द्यायचा आहे. वन विहार कोणत्यामध्ये आहे? ते MP मध्ये आहे. उत्तर प्रदेशमध्ये दुधवा नॅशनल पार्क आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हिमालयन नॅशनल पार्क किंवा पिन व्हॅली नॅशनल पार्क आहे. आंध्र प्रदेशामध्ये कासु ब्रह्मानंद रेड्डी हे आंध्र प्रदेशामध्ये असणारं नॅशनल पार्क आहे. त्याच्यानंतर महावीर हरिण वनस्थळी हे सुद्धा नॅशनल पार्क आंध्र प्रदेशामध्ये मीन्स AP मध्ये आहे. त्याच्यानंतर मृगवनी आंध्र प्रदेशामध्ये आहे. श्री व्यंकटेश्वर सुद्धा आंध्र प्रदेशामध्ये येतं. त्याच्यानंतर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये मॉलिंग नावाचं नॅशनल पार्क आहे. नामडफा नॅशनल पार्क सुद्धा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. म्हणजेच बघा आपण काय अरेंजमेंट केलं, प्रदेश घेतलं. आता 7 बहिणींचा प्रदेशामधला अरुणाचल प्रदेश घेतला, नंतर मेघालय, नंतर नागालँड, नंतर मणिपूर, नंतर मिझोरम, नंतर आसाम. ओके, नंतर आपण ओरिसापर्यंत गेलो, असं खाली खाली येतं. ओके, चला. मेघालयमध्ये बलफक्रम, ओके, बलपक्रम हा मेघालयमध्ये येतो. त्याच्यानंतर नोक्रेक सुद्धा मेघालयमधलं नॅशनल पार्क आहे. इंटंकी हा नॅशनल पार्क नागालँडमध्ये आहे. कैबुल लामचो मणिपूरमध्ये येतं. सिरोही नॅशनल पार्क इज इन मणिपूर. मुरलेन नॅशनल पार्क मिझोरम. फावंगपुई ब्ल्यू माउंटन नॅशनल पार्क इज इन मिझोरम. आसाममध्ये काझीरंगा नॅशनल पार्क आसाम. दिब्रू सैखोवा नॅशनल पार्क इज इन आसाम. मानस नॅशनल पार्क आसाम. नंतर नामेरी नॅशनल पार्क आसाम. ओरांग नॅशनल पार्क आसाम. सगळ्या नॅशनल पार्कचे प्रश्न सेंट्रल लेवलपासून तर स्टेट लेवलच्या एक्झामिनेशनमध्ये विचारलेले आहेत, म्हणून सो अलर्ट रहा. ओरिसा भितरकनिका नॅशनल पार्क ओरिसा. त्याच्यानंतर सिमलीपाल नॅशनल पार्क इज इन ओरिसा. कांचनजोंगा किंवा खांचनजोंगा सुद्धा म्हटलं जातं, काच्या जागेवर खा सुद्धा असते. खांचनजोंगा हे सिक्कीममध्ये येतं. पश्चिम बंगालमध्ये बुक्सा व्याघ्र प्रकल्प, म्हणजे व्याघ्र प्रकल्प हा नॅशनल पार्क म्हणून तिथे घोषित करण्यात आलेला आहे. व्याघ्र प्रकल्प प्लस नॅशनल पार्क अशी मान्यता देण्यात आलेली आहे बुक्सा नॅशनल पार्कला. त्याच्यानंतर गोरुमारा नॅशनल पार्क इज इन PB पश्चिम बंगाल. ओके, WB वेस्ट बेंगॉलमध्ये. न्योरा घाटी सुद्धा पश्चिम बंगालमध्ये. त्याच्यानंतर सिंगलीला सुद्धा नॅशनल पार्क. आणि सुंदरबन तर सगळ्यांच्या पाठच आहे, तो पश्चिम बंगालमध्येच नॅशनल पार्क आहे म्हणून. त्याच्यानंतर येतं केरळ, आय थिंक केरळ, येस. एराविकुलम नॅशनल पार्क इज इन केरळ. मतिकेतन शोला केरळ. त्याच्यानंतर पेरियार नॅशनल पार्क नेहमीच विचारला जातो, पेरियार नॅशनल पार्क कुठे आहे, तर तो केरळमध्ये आहे. त्याच्यानंतर सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क कुठे आहे, तर केरळमध्येच आहे. त्याच्यानंतर येतं साऊथ इंडियामधलं तामिळनाडू. गिंडी नॅशनल पार्क इज इन तामिळनाडू. मन्नारच्या आखातातील समुद्री नॅशनल पार्क. सगळ्याला नॅशनल पार्क तुम्ही लावायचं आहे. मन्नारच्या आखातातील समुद्री नॅशनल पार्क म्हणजेच तामिळनाडूच्या ठिकाणी मन्नारच्या आखात येत असते. ओके, त्या ठिकाणी समुद्राच्या काठावर एक नॅशनल पार्क तयार करण्यात आलेले आहे, म्हणून त्याला नाव आहे मन्नारच्या आखातातील समुद्री नॅशनल पार्क. ते सुद्धा कुठे आहे, तर तामिळनाडू या ठिकाणी आहे. सोबतच इंदिरा गांधी त्याचं दुसरं नाव आता तयार झालेलं आहे अण्णामलाई नॅशनल पार्क. इंदिरा गांधी नॅशनल पार्क किंवा अण्णामलाई नॅशनल पार्क इज इन तामिळनाडू. त्याच्यानंतर आहे मुदुमलाई नॅशनल पार्क इज इन तामिळनाडू. मुक्रती नॅशनल पार्क इज इन तामिळनाडू. त्याच्यानंतर पलानी हिल्स सुद्धा नॅशनल पार्क तामिळनाडूमध्ये आहे. त्याच्यानंतरचा स्टेट आपण घेतलेला आहे तो म्हणजेच कर्नाटकमध्ये आंसी नॅशनल पार्क आहे. बांदीपूर नॅशनल पार्क आहे. कुंद्रेमुख नॅशनल पार्क सुद्धा कर्नाटकामध्ये येतं. बन्नेरगट्टा हा सुद्धा नॅशनल पार्क कर्नाटकामध्ये आहे. आणि नागरहोळे सुद्धा नॅशनल पार्क हा कर्नाटकामध्येच येतं. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधले 6 नॅशनल पार्क तुम्हाला माहीत पाहिजे. चांदोली नॅशनल पार्क, त्याच्यानंतर गुगामल नॅशनल पार्क, संजय गांधी नॅशनल पार्क ज्याचं नाव बोरिवली नॅशनल पार्क सुद्धा आहे. त्याच्यानंतर आहे ताडोबा नॅशनल पार्क, नवेगाव नॅशनल पार्क आणि पेंच नॅशनल पार्क. पेंच नॅशनल पार्कचा काही भाग हा मध्य प्रदेशामध्ये सुद्धा येतो, म्हणून पेंच मध्य प्रदेशामध्ये येते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा येते. म्हणून असे पेंच, नवेगाव, ताडोबा, संजय गांधी नॅशनल पार्क, त्याच्यानंतर गुगामल आणि चांदोली नॅशनल पार्क असे एकूण 6 नॅशनल पार्क महाराष्ट्रामध्ये येतात. गुजरातमध्ये वासंदा नॅशनल पार्क आहे. ब्लॅकबकचा बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो, ब्लॅकबक नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे, तर गुजरातमध्ये. गीर नॅशनल पार्क गुजरातमध्येच आहे. सिंहांसाठी प्रसिद्ध असणारा एकमेव सिंह
या गिर नॅशनल पार्कमध्ये आपल्याला आढळतो, तो गुजरातमध्ये येतो. झारखंडमध्ये बेतला नॅशनल पार्क आहे. हजारीबाग नॅशनल पार्क येतं. छत्तीसगडमधला इंद्रावती नॅशनल पार्क आहे. आता अंदमान आणि निकोबारमधले आहे कॅम्पबेल बे नॅशनल पार्क आहे अंदमान आणि निकोबार बेटामध्ये. त्याच्यानंतर गलाथिया नॅशनल पार्क सुद्धा अंदमान आणि निकोबार बेटामध्येच आहे. त्याच्यानंतर महात्मा गांधी समुद्री, बघा महात्मा गांधी समुद्री नॅशनल पार्क, ज्याचं दुसरं नाव आहे वांदूर नॅशनल पार्क. वांदूर नॅशनल पार्क म्हणा किंवा महात्मा गांधी समुद्री नॅशनल पार्क म्हणा, ते आहे अंदमान निकोबार या बेटावर. त्याच्यानंतर मिडल बटन आयलँड नॅशनल पार्क सुद्धा अंदमान या निकोबार बेटावरच आहे. त्याच्यानंतर माउंट हॅरिएट नॅशनल पार्क सुद्धा अंदमान निकोबार बेटावर आहे. उत्तर बटन आयलँड, म्हणजे उत्तर बटन आयलँड असो किंवा मिडल बटन आयलँड असो, हे दोन्ही नॅशनल पार्क येतात अंदमान आणि निकोबार ह्या बेटावर. त्याच्यानंतर आहे राणी झाशी समुद्री नॅशनल पार्क. ओके, इथे बघा इंदिरा गांधी नॅशनल पार्क असेल, महात्मा गांधी समुद्री नॅशनल पार्क आणि राणी झाशी समुद्री नॅशनल पार्क, हे दोन्ही नॅशनल पार्क येतात अंदमान निकोबार या बेटावर. त्याच्यानंतर सॅडल पीक अंदमान निकोबार या बेटावर असणारा नॅशनल पार्क आहे. दक्षिण बटन आयलँड, म्हणजे या ठिकाणी जर म्हटलं तर बटन आयलँड, मिडल बटन आयलँड आहे. त्याच्यानंतर एक येतं तो म्हणजेच उत्तर बटन आयलँड आणि एक येतं दक्षिण बटन आयलँड. उत्तर बटन आयलँड, दक्षिण बटन आयलँड आणि एक मिडल बटन आयलँड, अशा सरळ रेषेमध्ये जर लक्ष घेतलं तर तिन्ही बटन आयलँड हे अंदमान निकोबारमध्येच आहे. उत्तराखंडमध्ये जिम कार्बेट नॅशनल पार्क, पाठच करायचं, जिम कार्बेट नॅशनल पार्क उत्तराखंडमध्ये. त्याच्यानंतर गोविंद पशु विहार नॅशनल पार्क उत्तराखंड, गंगोत्री नॅशनल पार्क उत्तराखंड, कांगेर नॅशनल पार्क उत्तराखंड, कांगेर व्हॅली त्याला म्हटलं जातं. नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व, म्हणजे नंदादेवी बायोस्फिअर रिझर्वचा भाग हा नॅशनल पार्क म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, तो आहे उत्तराखंडामध्ये. राजाजी नॅशनल पार्क उत्तराखंड, व्हील ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क उत्तराखंड. ओके, चला त्याच्यानंतर येतं ते म्हणजेच काश्मीर, जम्मू काश्मीर. ग्राम म्हटलं जाते, गाम नाही ते ग्राम आहे. दाचिग्राम नॅशनल पार्क जम्मू काश्मीरमध्ये. त्याच्यानंतर किश्तवाड नॅशनल पार्क JK मध्ये. सलीम अली नॅशनल पार्क जम्मू काश्मीरमध्ये. हेमिस नॅशनल पार्क सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये. राजस्थानमध्ये जे आपला प्रश्नामध्ये विचारलेला होता ते मरू म्हणजे वाळवंट नॅशनल पार्क राजस्थानमध्ये आहे. केवलदेव घाना नॅशनल पार्क हे राजस्थानमध्ये येतं. त्याच्यानंतर आहे माउंट अबू नॅशनल पार्क राजस्थानमध्ये येतं. रणथंबोर नॅशनल पार्क जे आपल्या पेपरमध्ये विचारण्यात आलेलं आहे, आपल्या 10 मार्कच्या क्वेश्चनमध्ये आपण विचारलेलं होतं, ते म्हणजे रणथंबोर नॅशनल पार्क खाली कोणत्या राज्यामध्ये येतं तर ते राजस्थानमध्ये येतं. त्याच्यानंतर सारिस्का नॅशनल पार्क बऱ्याचदा विचारलेला आहे. सारिस्का नॅशनल पार्क इज इन राजस्थान स्टेट. ओके, चलो पुढे जाऊया. त्याच्यानंतर आहे हरियाणामध्ये कालेसर नॅशनल पार्क आणि सुलतानपूर नॅशनल पार्क. गोवामध्ये आहे मोल्लेल्म नॅशनल पार्क गोव्यामध्ये येतं. आणि बिहारमध्ये आहे वाल्मिकी नॅशनल पार्क. दॅट्स इट कम्प्लीट. ओके, चला पुढे जाऊ. आता आपला क्वेश्चन घेऊ. आपण बरीचशी माहिती या संदर्भात मिळवली. राष्ट्रीय उद्यानाच्या संदर्भात निश्चितपणे मी केलेल्या एक्सप्लेनेशन मधूनच प्रश्न विचारला जाईल जर हा पॉइंट पॅनलनं टाकला तर. येस, चला पुढे. ओके, येस. ओके. हां, आता आपण आलेला आहो त्या आपल्या क्वेश्चनवर, जी आपली क्वेश्चन सिरीज आहे. या क्वेश्चनमधला नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे बिहू भारतातील कोणत्या राज्याचे एक लोकनृत्य आहे. टार्गेट काय केलं मित्रांनो 8व्या क्वेश्चनमध्ये का आपल्याला लोकनृत्य विचारलेले आहे. लोकनृत्य आणि क्लासिकल डान्सेस ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. नॅशनल डान्सेस आणि दुसरे येतं फोल्क डान्सेस. FOLK फोल्क आणि ट्रॅडिशनल डान्सेस किंवा नॅशनल डान्सेस हे माहीत पाहिजे. नॅशनल डान्सेस जर म्हटले तर 8 आहेत आणि 8च्या पुढचे सगळे फोल्क डान्सेसमध्ये येतं. आता जर विचार केला की बिहू हा काय आहे तर नॅशनल डान्स नाही किंवा क्लासिकल डान्स नाही. तर क्लासिकल आपण नाव देऊ, क्लासिकल असते. क्लासिकल डान्स हा बिहू नाही आहे मित्रांनो, तर तो फोल्क डान्स आहे. फोल्क डान्स म्हणजेच लोकनृत्य आहे. पण आसाम जर आपण घेतला, आसामचे लोकनृत्य येतं बिहू, म्हणजे आन्सर येतं आसाम. परफेक्ट. पण कधी कधी काय होतं, इथं जर समजा सत्रिया घेतलं, सत्रिया म्हटलं जाते किंवा सत्रिया घेतल्या जाते डायरेक्ट, तर सत्रिया हे भारतातील कोणत्या राज्याचे एक लोकनृत्य नाही म्हणू शकत आपण, त्याला सांस्कृतिक नृत्य असं शाब्दिकता करावं लागेल आपल्याला.
सांस्कृतिक नृत्य. ओके, असं आपण टाकू शकतो. म्हणजे लक्षात घ्या, सत्रिया हे भारतातील कोणत्या राज्याचे एक सांस्कृतिक नृत्य आहे, तर ते सुद्धा आसाममध्येच आहे. सत्रिया हे क्लासिकल डान्स आहे, तर बिहू हे काय आहे, तर फोल्क डान्स आहे. म्हणून ते तुम्ही कंपॅरिझन लक्षात घ्या आणि त्यानुसार आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. 8 हे क्लासिकल डान्सेसमध्ये येतात, 8 पेक्षा जास्त जे इतर जे आहे तर ते फोल्क डान्सेसमध्ये येतात. म्हणून आपल्याला क्लासिकल डान्सेसचे नावे सुद्धा माहीत पाहिजे, ते कोणत्या राज्यामध्ये म्हणजेच नृत्य असतात ते माहीत पाहिजे आणि लोकनृत्य सुद्धा माहीत पाहिजे. चला, बिहू आसाम, थर्ड ऑप्शन इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या संदर्भातील माहिती मी तुम्हाला एका छोट्याशा अशामध्ये देणार आहोत. खूप इझी अशी माहिती आहे की जे तुमच्या पुढे मांडणी केल्यानंतर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण फोल्क डान्सेस आणि क्लासिकल डान्सेसबद्दल माहिती देणार. येस, स्टॉप हिअर. येस, ओके. 8 क्लासिकल डान्सेस, 8 हे शास्त्रीय नृत्य आहे. शास्त्रीय नृत्य आपण त्याला सांस्कृतिक नृत्य असं म्हणणार. भरतनाट्यम, भरतनाट्यम तुम्हाला माहित असेल. भरतनाट्यम जर म्हटलं तर आपल्या लहानपणी बघा जो कंपास होता, आता नाही आहे ते चित्र, परंतु असं कंपासचे असं गोल असं हे होतं आणि त्याच्यावर असं नटराजचा तो कंपास होता आणि ते चित्र होतं, तर ते भरतनाट्यम आहे. भरतनाट्यम म्हणजे तो एक डान्स आहे. दक्षिण भारतामध्ये हा भरतनाट्यम शास्त्रीय नृत्य असते. त्याच्यानंतर कुचिपुडी हे आंध्र प्रदेशामध्ये आहे. त्याच्यानंतर कथकली आणि मोहिनीअट्टम हे दोन, हे बघा, कथकली आणि मोहिनीअट्टम. ओके, हे दोन शास्त्रीय नृत्य असणारं एकमेव राज्य आहे ते म्हणजे केरळ. आणि त्या केरळमधले शास्त्रीय नृत्य कोणते? एक आहे कथकली, तर दुसरं आहे मोहिनीअट्टम. मणिपूर म्हटलं मणिपूर इथं पाठच राहतं. आता उत्तर भारतामध्ये जसं दक्षिण भारतामध्ये भरतनाट्यम हे क्लासिकल डान्स आहे, तसं म्हणजे शास्त्रीय नृत्य केलं जातं, तसंच उत्तर भारतामध्ये म्हणजे दिल्ली साईडला, तिकडे दिल्ली साईड म्हणजे वरच्या साईडला भारताच्या, तर ते तिकडे कथ्थक आहे आणि ओरिसामध्ये ओडिशी आहे. आणि एक आहे पूर्वोत्तर आसाममध्ये. आसाम तर तुम्हाला माहीत पाहिजे, परंतु आसामचा कोणता भाग? तर पूर्वोत्तर भाग. आता पूर्वोत्तर म्हणजेच काय? हे जर म्हटलं पूर्व, हे पश्चिम, हे उत्तर, हे दक्षिण. आता हा पूर्व आणि उत्तर, पूर्व प्लस उत्तर म्हणजे या दोघांचा संधी विग्रह होऊन पूर्वोत्तर झालं. पूर्वोत्तर म्हणजे ईशान्येकडच्या आसाम भागामध्ये, आसामच्या ईशान्येकडे. हा जर आपण आसाम घेतला तर आसामच्या या साईडला सत्रिया नावाचं शास्त्रीय नृत्य केल्या जात असते. ओके, आता पाठच झाला पाहिजे मित्रांनो तुमच्याला. काय सुरुवातपासून सांगतो तुम्हाला की भरतनाट्यम दक्षिण भारतामध्ये, कुचिपुडी आंध्र प्रदेशामध्ये, कथकली केरळमध्ये, मणिपुरी तर मणिपूरमध्येच राहणार आहे, कथ्थक उत्तर भारतामध्ये, ओडिशी तर ओरिसामध्येच पाठ राहायला पाहिजे तुमच्याला. त्याच्यानंतर मोहिनीअट्टम, कथकली आणि मोहिनीअट्टम हे केरळमध्ये. त्याच्यानंतर सत्रिया येतं पूर्वोत्तर आसाममध्ये. आता मित्रांनो हे तुम्हाला सांगितलं, आसाममधलं पूर्वोत्तर आसाममध्ये सत्रिया नावाचं शास्त्रीय नृत्य आहे, परंतु संपूर्ण आसाममध्ये बिहू नावाचं लोकनृत्य आहे. लोकनृत्य राजस्थानमध्ये झुमर तुम्हाला माहित असेल. राजस्थानमध्ये झुमर ऑप्शन दिलं जाते आणि घुमर पण दिलं जाते, परंतु राजस्थानमध्ये घुमर आहे, चक्री आहे, गणगोर आहे, झुलन लीला आहे, झुमा आहे, सुईसिनी आहे, खपाळ आहे. त्याच्यानंतर येतं इकडे आहे. येस, ओके. सिक्कीममध्ये चुफाट, सिक्किमिरी, सिंगीचाम और द स्नो लॉयन. सिंगीचाम नावाचं लोकनृत्य हे सिक्कीममध्ये, त्याचं इंग्लिशमध्ये येतं द स्नो लॉयन. द स्नो लॉयन म्हणजे त्या बर्फाळ प्रदेशामधला लॉयन, सिंह, म्हणजे सिंगीचाम नावाचं लोकनृत्य केलं जातं. ॲक्चाम, डेंझोग गनेहा, ताशिव यांगकू. तामिळनाडूमध्ये कुमी, कोलत्तम, कवडी. त्रिपुरामध्ये होजागिरी होजागिरी आहे ते. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये नौटंकी, सोबतच रासलीला, कजरी, ते कजरारे वगैरे म्हणतो ते, छोरा किंवा चपली. ओके, चला इकडे येऊ आपण. आता आपण उत्तराखंडमध्ये जाऊ. उत्तराखंडमधले लोकनृत्य आहे गढवाली, कुमायुनी, कचारी किंवा कचरी, झोरा आणि रासलीला हे सारखे आहे. झारखंडमध्ये येतं अलकाप, कर्ममुंडा, अग्नी, झुमर. हे बघा, घुमर वेगळं आणि झुमर वेगळं. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की या ठिकाणी घुमर असं येणार आहे. घुमर बघा, इथे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की राजस्थानमध्ये घुमर आहे, तर या ठिकाणी आपल्या इथे झारखंडमध्ये झुमर आहे.
जननी झुमर आणि मर्दाना झुमर असे त्याचे प्रकार येतात. पायका आणि फागुआ. कर्नाटकमधलं यक्षगान हे जे लोकनृत्य आहे कर्नाटकमधलं फेमस आहे, ते परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारलेलं आहे. हुतारी आहे, सुग्गी आहे, कुणित आहे, कारगा आहे. ओके मित्रांनो, या ठिकाणी इकडे जर आपण गेलो तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिसून येतं मध्य प्रदेशामध्ये ज्वरा, मटकी, आडा, खडानाच, फुलपाटी, ग्रीडा किंवा गिड्डा नृत्य आहे ते, सेललारकी आणि सेलभदोनी हे सगळे लोकनृत्य जे आहे तर ते मध्य प्रदेशमध्ये आहे. चला आपण या ठिकाणी आपण जाऊया. ओके, मणिपूरमध्ये डोलचोलम आणि थांगता आहे. त्याच्यानंतर मेघालयमध्ये काशत सुख मायनसिम, नंतर नोंगक्रेम आणि लाहो हे मेघालयमधले आहे. मिझोरममध्ये चेराव किंवा घेराव नृत्य असते. खुल्लाम आहे आणि चैलम आहे. नागालँडमध्ये रंगमा, झेलियांग, सुइरोलियन्स, त्याच्यानंतर गेथिंगलिम आहे. ओडिशामधलं सवारी, घुमर किंवा घुमरा आहे. घुमर आणि घुमरासारखंच आहे. पैका आणि मुनारी जे आपल्याला असे सोपे वाटतात ते पाठच करायचे, बाकीचे सोडून द्यायचे वाटल्यास. ओके, चला त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये नव्हे, इकडे आपण जाऊया थोडंसं. हे इथे महत्त्वाचं आहे. हां बघा, पंजाबचे खूप महत्त्वाचं आहे. पंजाबचा भांगडा तुम्हाला लोकनृत्य माहीतच आहे. गिड्डा आहे, सोबतच डप आहे, धामण आहे आणि भांड आहे. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशामधलं विलासिनी नाट्यम, भामकल्पम, वीरनाट्यम, डप्पू आणि टप्पेटागुल्लू आणि लंबाडी, धिमसा आणि कोलत्तम हे लोकनृत्याचे नाव आहे. कुठले तर सरळ आंध्र प्रदेशामधले. त्याच्यानंतर येतं अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये बुइया, चलो, वांचो, पेनकांगो, पोनुंग आणि पोपीर. ओके, आता इकडे आलो आपण आसाममधलं बिहू आपल्या त्या याच्यामध्ये विचारलेलं होतं. आसाममध्ये बिहू आहे, बिचू आहे, नटपूजा आहे, कालीगोपाल आहे, बंगरुंबा आहे, बगुरुंबा आहे, नागा नृत्य सुद्धा आसाममध्येच आहे, खेल गोपाळ सुद्धा आसाममध्येच आहे. ओके, अन्य सुद्धा आपण सांगितले. बिहारमधले जटाजतीन, बखो बखाईन आणि पानवारिया. छत्तीसमधलं पांडवनी लोकनृत्य छत्तीसगडमध्ये आहे, ते पाठवायचं. पंथी आहे, वेदमती आहे, कपाडिक सुद्धा इथेच आहे छत्तीसगडमध्ये. त्याच्यानंतर गुजरातमधला गरबा आहे, हे आपल्याला माहीतच आहे. राजदांडिया सुद्धा आपल्याला पाठ पाहिजे. टिपणी ज्युरी सुद्धा माहीत पाहिजे आणि भवाई सुद्धा माहीत पाहिजे. चला या ठिकाणी आपण इकडे जाणार आहोत. ओके, यस. गोव्यामधलं तरंगमेळ, कोळी, देखणी, फुगडी, सिमगो, घोडे, मोडणी, समय नृत्य, जागर आणि रानमोळी हे गोव्यामध्ये आहे. हरियाणामध्ये झुमर, राजस्थानमध्ये घुमर, तर हरियाणामध्ये झुमर पाठ पाहिजे. फाग म्हटलं जाते. डप हरियाणामध्ये आहे, लूर हरियाणा, धमाल हरियाणा, गुग्गा हरियाणा आणि खोर हरियाणामध्ये. ओके, म्हणजेच आपण हिमाचल प्रदेशमध्ये बघा धामण, छपेली, महासू आणि छरगी. जम्मू काश्मीरमध्ये रौप, हिकत, मांडच आणि कुंडांडी नाच. म्हणजे निश्चितचपणे आपण या संदर्भातील संपूर्णतः माहिती घेतलेली आहे. आपल्याला क्लासिकल डान्सेस सुद्धा माहीत पाहिजे, सोबतच आपल्याला मित्रांनो लोकनृत्य सुद्धा माहीत पाहिजे. ओके, देन हे तुम्हाला व्हॉट्सअप स्टडीवर डायरेक्टली प्राप्त होणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही एक्स्ट्रा सुद्धा अभ्यास करू शकता शांततेनं. ओके, चला आता पुढे जाऊया आपण. यस. आपला लास्ट क्वेश्चन राहिलेला आहे. लास्ट क्वेश्चन. देर इज 2 क्वेश्चन रिमेनिंग. 2 क्वेश्चन आपल्याला रिमेन्स राहिलेले आहेत. ओके, आता यातला एक पहिला क्वेश्चन. ओके, भारतात होत असलेल्या G20 शिखर परिषदेचे घोषवाक्य काय? आता भारतामध्ये G20 शिखर परिषद होत आहे. यस, G20 शिखर परिषद. यस, G20 शिखर परिषद. शिखर परिषद म्हणजे समिट म्हणजे शिखर परिषद. याचं घोषवाक्य काय, थीम काय? कुठल्याही समिटचं म्हणजे शिखर परिषदेचं एक थीम असते, त्याला घोषवाक्य असं म्हटलं जाते. तर त्याला एक आहे वन अर्थ, वन EARTH, वन अर्थ, वन फॅमिली आणि वन फ्युचर असं इंग्लिशमध्ये आहे. एक त्याला संस्कृतमध्ये सुद्धा छोटंसं एकमेव असं नाव आहे आणि त्याला मराठीमध्ये वन अर्थ म्हणजे एक पृथ्वी, वन फॅमिली म्हणजे एक कुटुंब आणि वन फ्युचर म्हणजे एक भविष्य. म्हणजे G20 शिखर परिषदेचं असणारं घोषवाक्य म्हणजे एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य असं आहे. फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मित्रांनो, तुम्हाला एवढं माहीत पाहिजे की 2022चं यजमानपद, 2023चं यजमानपद आणि 2024चं यजमानपद G20चं कोणाला मिळालेलं आहे? 2022, 2023 आणि 2024. तर आता 2022 मध्ये इंडोनेशियाला
ला प्राप्त झालेलं होतं आणि ही समिट झाली होती बाली या ठिकाणी, बाली, म्हणून त्याला बाली समिट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर 2023 मध्ये आता म्हणजेच पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये, सप्टेंबर म्हणजे डेट मी तुम्हाला सांगतो, 9 आणि 10 सप्टेंबर अशा 2 दिवशी ते समिट चालणार आहे आपल्या देशामध्ये, दिल्ली या ठिकाणी. कुठे? इंडियामध्ये का? दिल्ली या ठिकाणी. म्हणजेच याच वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे ते. 9 आणि 10 सप्टेंबरला डेट ठरलेली आहे. ओके, म्हणजे हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे आपल्या जनरल नॉलेजसाठी. इंडियामधलं दिल्ली हे शहर आहे, दिल्ली, मुंबई हे शहर नाही, नाही तर मुंबई लिहा तुम्ही, दिल्ली हे शहर आहे. त्याच्यानंतर 2023 नंतर 2024 कडे 24चं यजमानपद नेमकं कोणाला दिलेलं आहे म्हणजे पुढच्या वर्षीचं, तर ते दिलेलं आहे ब्राझीलला. कशाला? ब्राझीलला. आता डेट पण ठरायची आहे आणि त्याच्यानंतर लोकेशन पण त्या ब्राझीलमधलं शहर ठरायचंच आहे अजूनही. पण हे 2 ठरलेले आहे. ओके, 2022 याला बाली समिट असं म्हटलं जातं, 2023ला दिल्ली समिट असं म्हटलं जाणार आहे. ओके, आता ही समिट नेमकी कोणती आहे? 2023ची. 2022ची नेमकी कोणती होती? 2023ची आहे, 2022ची 17वी समिट होती आणि हे जे आहे ही 18वी समिट राहणार आहे या वर्षीची, 18वी. हे एवढं तुम्हाला माहीत पाहिजे. आता काय होत असते, एका राष्ट्राचे पंतप्रधान असो किंवा राष्ट्रपती असो, म्हणजे प्रेसिडेंट असो, ते यजमानपद इकडे देत असतात. तर मग इंडोनेशियाचे कोणते असे राष्ट्रपती होते की त्यांनी समिटचं यजमानपद आपल्याकडे सादर केलं, म्हणजे नरेंद्र मोदी यांना दिलं. तर त्यांचं नाव आहे मित्रांनो, इथलं मी वाचून दाखवतोय. येस 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 जोको विडोडो. जोको विडोडो. जोको विडोडो. विडोडो. ओके, जोको विडोडो हे 2022 मध्ये इंडोनेशियाचे प्रेसिडेंट आहे, राष्ट्राध्यक्ष आहे. त्यांनी 2023 साठीचं यजमानपद आपल्या भारताला दिलं आणि ते कोणाकडे सादर केलं? आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केलेलं आहे. ह्या एवढ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणे खूपच गरजेचं आहे, म्हणजेच आपल्याला माहीत असलं पाहिजे. ओके, G20 शिखर परिषदेमध्ये एकूण किती देश असतात? तर 20 देश असतात. त्या 20 देशामधले तुम्हाला नावं वाचून सांगतोय. चीन, भारत, ब्राझील, त्याच्यानंतर चीन आहे, भारत, ब्राझील आहे, इंडोनेशिया आहे, जर्मनी आहे, ऑस्ट्रेलिया आहे, जापान आहे, फ्रान्स आहे, मेक्सिको आहे, अर्जेंटिना आहे, कॅनडा आहे, इटली आहे, रशिया आहे, UK आहे, US आहे, तुर्की आहे, सौदी अरेबिया आहे, सोबतच साऊथ कोरिया आहे. म्हणजे एकंदरीत काही नाव मी तुम्हाला सांगितले G20 मधले. ओके, दॅट्स इट कम्प्लीट. म्हणजेच हा करंट अफेअर्सचा क्वेश्चन सुद्धा तुमच्याला तेवढाच महत्त्वाचा आहे. 2023 मध्ये आपण परीक्षा देणार आहोत त्याचसाठी. देन लास्ट क्वेश्चन. येस, 10वा क्वेश्चन आपण आजच्या पेजचा घेतलेला आहे. तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण हा तांत्रिक क्वेश्चन मध्ये येतो. येस, आता या ठिकाणी तुम्हाला मी एक होमवर्क देतोय. आता तुमचा अभ्यास चालूच असेल, मानसशास्त्राच्या संदर्भात तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत आहे. म्हणजे असं नाही होणार की मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगलाच खूपच वेटेज देऊन बसायचं आणि बाकीचे सगळे सब्जेक्ट फेकूनच द्यायचे, इंग्रजीचा काही अभ्यासच करायचा नाही, मराठीकडे तर ढुकूनही बघायचं नाही. आता असं केल्याने चालत नाही. मराठीचा पण अभ्यास करायला लागेल, इंग्रजीचा पण अभ्यास करायला लागेल, त्याच्यानंतर जीकेचा पण करायला लागेल, जनरल स्टडीचा करायला लागेल, म्हणजे इतिहासाचा, भूगोलाचा, राज्यशास्त्राचा, अर्थशास्त्र, सगळ्याचा अभ्यास करायला लागेल. चालू घडामोडी सुद्धा वाचावं लागेल. तेव्हा कुठे आपल्याला इतरांपेक्षा 10-20-30 मार्क जास्त मिळेल आणि आपणच ड्युटीवर लागणार आहोत. मग त्याच्यासाठी तुमचा अभ्यास तर चालूच असेल मित्रांनो. म्हणजे तुम्हाला बुद्ध्यांक काढता आला पाहिजे, तुम्हाला शास्त्रज्ञाचे नाव माहीत पाहिजे, त्यांचाला म्हणजेच पूर्ण परिचयच माहीत पाहिजे, त्यांनी कोणते उपपत्त्या काढल्या ते माहीत पाहिजे. तोच क्वेश्चन्स मी तुम्हाला आज होमवर्कसाठी देतो. मानसिक वय नेमकं कसं काढत असते आणि मानसिक वयासाठी नेमकी 16 वर्ष कमाल मर्यादा आहे का, 20 वर्ष आहे, 45 वर्ष आहे की 18 वर्ष आहे? तुम्हाला मानसिक वय काढण्याची जी सिस्टीम आहे ते माहीत असली पाहिजे आणि त्या मानसिक वयासाठी कमाल मर्यादा किती आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. दॅट्स इट कम्प्लीट. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितचपणे एकच काम करा, तुमचे जेवढे काही ग्रुप्स असेल त्या ग्रुपवर माझी लिंक तुम्ही शेअर करा आणि माझ्याशी संपर्क करा. माझा जो नंबर आहे 777709119501. सावंत सर असं माझं नाव आहे. निश्चितचपणे माझ्या माध्यमातून तुम्हाला इतरांपेक्षा 10-20 तरी मार्क जास्तच पडेल याची ग्वाही देतो आणि इथेच थांबतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.